मिलना कठिन है संत का, बड़े भाग्य से पाते कहीं। मिलना कठिन है संत का, बड़े भाग्य से पाते कहीं। घर पा गए संजोग से तो संगति मिलती नहीं। सतसंग जिनको मिल गया तो जन्म का साफल्य है। सतसंग जिनका मिल गया तो जन्म का साफल्य है। अधिकार उनके क्या कहो, वह तो शहंशाह के तुल्य है। गुरुदेव तुम्हारे दर्शन से, हे भजन राष्ट्र संत तुकडोजी महाराजांचं आहे। महाराज आपल्या भजनात वर्णन करतात, गुरुदेव तुम्हारे दर्शन से यह मन का मैल निकल ही गया। गुरुदेव तुम्हारे दर्शन से यह मन का मैल निकल ही गया। गुरुदेव तुम्हारे दर्शन से यह मन का मैल निकल ही गया। गुरुदेव तुम्हारे दर्शन से यह मन का मैल निकल ही गया। सतसंग तुम्हारा अमृत है, दिल मस्त बनी यदि वो अमृत है। सत्संग तुम्हारा अमृत है, दिल मस्त बने यदि वो अमृत है। नहीं काल भी बांध सके जिसको, काल भी बांध सके जिसको। यह जन्म मरण दुख दूर भया। गुरुदेव तुम्हारे दर्शन से यह मन का मैल निकल ही गया। गुरुदेव तुम्हारे दर्शन से यह मन का मैल निकल ही गया। सतसंग तुम्हारा कोई गंगा जल में नहावत है, कोई काशी अयोध्या जावत है। कोई गंगा जल में नहावत है, कोई काशी अयोध्या जावत है। हम तुम्हारे चरण पद पंकज ही, हम तुम्हारे चरण पद पंकज ही। यह तीर्थ राज ने भेंट दिया। गुरुदेव तुम्हारे दर्शन से यह मन का मैल निकल ही गया। गुरुदेव तुम्हारे दर्शन से यह मन का मैल निकल ही गया। कोई लाख किताबें पढ़ के पंडित भये जनमानस में। कोई लाख किताबें पढ़ के पंडित भये जनमानस में। हम तुम्हारे सहज समागम से, हम तुम्हारे सहज समागम से घट अंदर भेद दिखाई दिया। गुरुदेव तुम्हारे दर्शन से यह मन का मैल निकल ही गया। गुरुदेव तुम्हारे दर्शन से यह मन का मैल निकल ही गया। आणि सर्वांचं सांगणं एकच होतं, सब मिलके रहो सब पर हो निगाह, किसी जीव का द्वेष नहीं करना। सब मिलके रहो सब पर हो निगाह, किसी जीव का द्वेष नहीं करना। वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, कर्मवीर गाडगे बाबा, माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, संत शेना महाराज, संत नामदेव महाराज, संत एकनाथ महाराज, ज्यांनी लाखो परिवारांना जोडलं, ज्यांनी करोडो लोकांना शिकवलं की आपलं जगणं हे स्वतःसाठी नसावं तर इतरांसाठी असावं. स्वतःसाठी तर कोणी मरते, बाल्याची माय बाल्याचा बाप बाल्यान बाली. माणसाचं जगणं विशाल असलं पाहिजे. आपल्या घासातला घास आपण दुसऱ्याला देऊ शकलो पाहिजे. पण असं बघायला मिळत नाही. मतलबी वृत्तीचे तयार झाले. मंदिराला 14 वर्ष झाले, त्याचा 14वा वर्धापन दिन आहे. स्थापनेचा सुद्धा 14वा वर्धापन दिन साजरा होऊन राहिला. जे इतरांसाठी जगतात त्यांची जयंती होते, जे इतरांसाठी मरतात त्यांची पुण्यतिथी होते. आपण जगतही इतरांसाठी नाही, मर्यादा तर प्रश्नच नाही. त्यामुळे आपले फक्त 10वे 13वे हे आपले कार्यक्रम.
माणूस मेल्यानंतर वर्षातून 2दा फोटो बाहेर निघते त्याचा. एक पितृपक्ष अमावस्या आणि एक नवरात्र स्थापनेच्या आधी. आई सांगते बाबू आजोबाले बाहेर काढजो. पोरग विचारते आई आजोबा कुठे आहे? बाबू आजोबा पोत्यात आहे. पोतो कुठे आहे? पोतो सज्जावर आहे. म्हातार सज्जावर. पितृपक्ष अमावस्येच्या दिवशी त्याला बाहेर काढते. फोटो ठेवते त्याच्या समोर. भजे वडे कुरड्या पापड वासाची अगरबत्ती. बुडा फोटोतून पाहिजे बिना वरणाचा मेलो बे. जिवंत होतो तर वरण नाही खाऊ घातलं बी येईन. मेल्यावर नाटक करून राहिले. आपला प्रवास फक्त इथपर्यंतच. पण यांचं जगणं मात्र विशाल. जगणंच काय हे गेल्यानंतरही यांचा विचार चंद्र सूर्य असेपर्यंत कायम. म्हणून त्यांना संत म्हणतात. सब मिल के रहो सब पर हो निगा किसी जीव का द्वेष नहीं करना. सब मिलके रहो सब पर हो निगाह किसी जीव का द्वेष नहीं करना. सब जीव जगत है आत्मा मेरा. सब जीव जगत है आत्मा मेरा. टुकड़ा में बड़ा यह मंत्र दिया गुरुदेव तुम्हारे दर्शन से यह मन का मैं निकल ही गया. गुरुदेव तुम्हारे दर्शन से यह मन का मैं निकल ही गया. आवाज दे बोलो श्री संत साई बाबा की. राष्ट्र संत तुकडोजी महाराज की. धर्मयोगी गाडगे बाबा की. बोलो अपने अपने पिताओं की. मारला पोट्टेनं दिवस. त्याला माहिती आपल्या बापानं कोणते तीर मारले. आपल्या बापानं तर या कार्यक्रमाची वर्गणी नशीन दिली. पण मी धन्यवाद देतो. 30-35 जणांचं हे मंडळ आहे. आणि आनंद वाटला मला तुमचे सर्व. आता लोक सुरू होतील घराच्या बाहेर येणं. धन्यवाद लाडक्या बहिणींचे सुद्धा आभार. कारण आता तुमची चालती आहे बापा. बाईच्या विरोधात कोणी काहीच बोलू शकत नाही आता. आणि प्रत्येक राजकीय पक्ष तुमच्याच मांग आहे. कारण त्याला माहीत आहे की हे वोट कुठंच जाऊ शकत. एकदा पक्क झालेलं वोट. माणूस तरी 5 जणांची दारू पिणं 6व्याले मत मारीन. आणि तेही 6व्याले मारते की नाही मारत. एक बेवळं मागच्या इलेक्शनले लोकसभेच्या मशीनच्या समोर गेलं. ईव्हीएमच्या समोर 15 मिनिटं झाली, 20 मिनिटं झाली, अर्धा तास झाला, 1 तास झाला, बटनच ना दाबे. शेवटी सगळे निवडणूक अधिकारी उठून आले आणि त्याच्या जवळ गेले. त्याला विचारायसाठी. त्याला असं वाटलं मशीन वगैरे बंद पडली असेल. त्याच्या जवळ गेले आणि त्याला विचारलं काय झालं मशीन बंद पडली काय? म्हणे नाही. म्हणे मग वोट करून काऊन नाही राहिला? म्हणे वोट करायला हरकत नाही पण मी हे विसरलो की काल पेलो कोणाची. एवढं विचित्र काम झालं. म्हणून तुम्हाला प्रार्थना आहे. आता निवडणूक आहेत. 20 तारखेचं इलेक्शन आहे. हर एक ने वोट डालने को जाना. आणि वोट जात धर्म पंथ पक्ष ये देख के मत डालना. काय झालं तुम्हाला सांगतो मी. आपल्याला सांगितल्या जाते नेमकं इलेक्शन आल्यावरच का धर्म आठवते हो. कुठल्याही राजकीय पक्षाला. कुठलाही राजकीय पक्ष असो तो हिंदू मुसलमान बौद्ध शीख ईसाई. या दरबारात तो भेद नाही झाला कधी. हा तो दरबार. धर्म असावा. धर्माचा स्वाभिमानही असावा. पण जो स्वतःच्या धर्माचा आदर करते तो दुसऱ्याला कधी वाईट म्हणत नाही. वाईट वृत्तीचा नाश व्हावा. वाईटाला संपवल्या सुद्धा जावं. पण वृत्ती म्हणून साईबाबांना बघितलं काय कधी? काय झालं याचा परिणाम तुम्हाला सांगतो मी काय झाला. आपण याले लाईटमध्ये घेऊन राहिलो नॉर्मल घेऊन राहिलो. तुम्हाला मी एक डेमो देतो 2 मिनिटात. तुम्हारे दिमाग में आ जाएगा. हॅलो बेटा हा भगवा कलर कोण्या धर्माचा आहे रे? ये बेटा हिंदूवाला ये. अभि येणं बरोबर आहे. पुस्तक देतो. अरे बरोबर आहे ना. अरे घेणं बरोबर आहे ना. ये इकडे बेटा. तुझं काय नाव? माईक मध्ये फक्त नाव. तुझं काय नाव सांग फक्त. दक्ष. हे काही घरकुल योजना थोडी सुरू आहे. फक्त नाव सांग. दक्ष कोण्या क्लासमध्ये? 7वी. काय व्हायचं आहे मोठं झाल्यावर? क्रिकेटर. क्या बात आहे. टाळ्या वाजवा दक्षसाठी. धन्यवाद. ज्यांनी टाळ्या नाही वाजवल्या ते मरतात आज रात्रभरात. नाही वाजवल्या. कौतुक केलं पाहिजे. आपला प्रॉब्लेम काय कौतुकच नाही करत आपण. कौतुक केलं पाहिजे. दुसरं लागते तरी काय.
करा कौतुक, काय हरकत आहे. दक्ष, किती भाऊ आहात तुम्ही? अबे तुला भाऊ आहे काय? बहिणी. माईक मध्ये बोल. किती बहिणी? एक. एक. दोघं बहीण भाऊ. मूव ऑन. 76 नंबर आहे तुझ्या टी शर्ट वर. जेमतेम भारताला स्वातंत्र्य होऊनही इतकेच वर्ष झाले बेटा. भगवा कलर कोण्या धर्माचा? हिंदू. हिंदूचा. पुस्तक घे. माईक ठेव, बसून जाय. पुस्तक फक्त इथं नाही वाचायचं हा बेटा. आणि ते असं गुंडाळायचंही नाही. त्याचं इज्जत ठेवायची. फक्त इथं नको वाचू, शांततेनं. इथं वाचून एका रात्रीत बाबासाहेब होशील. शांततेनं ठेवून दे बेटा. हा हिरवा कलर आहे. एकदा पुस्तक भेटलं त्यांना डबल बोलू नका, दुसऱ्याला बोलू दे. पुरी बोलू शकता बेटा, असं काही अडचण नाही. कोणी ज्याला जे वाटलं ते बोला. हिरवा कोणाचा रे? ये बेटा मुसलमानवाली, ये ये बेटा इकडे ये. माईक माईक घे बेटा जवळ. तुझं काय नाव? अर्पिता. अर्पिता. तू कोण्या क्लासमध्ये? 4th मध्ये. आणि काय व्हायचं आहे मोठं झाल्यावर बेटा? बरं, हरकत नाही. हिरवा कोणाचा? मुसलमानाचा. पुस्तक घे बेटा, भजन क्रांती. माईक ठेवून द्या, बसून जा. हा निळा कोणाचा रे? म्हणजे धर्म कोणता? धर्म जय भीमा धर्म आहे का बेटा? ये बेटा बौद्धवाली. तुझं काय नाव? दर्शना. दर्शना. दर्शन दे रे भगवंता. किती अंत आता पाहसी अनंता. किती अंत आता पाहसी अनंता. दर्शन दे रे भगवंता. दर्शन दे रे भगवंता. दर्शना कोण्या क्लासमध्ये आहे बेटा तू? 5वी. माईक जवळ घेता येईल. 5वी. 5व्या वर्गात. तुला काय व्हायचं आहे मोठं झाल्यावर? CA. धन्यवाद दर्शना. आतापासून फोकस आहे पोरगी. ते टार्गेट डोक्यात फिट आहे तिच्या. CA व्हायचं आहे. दर्शना. निळा कोणाचा? बौद्ध. बौद्धाचा. पुस्तक घे, माईक ठेव, बसून जाय. आता सगळे ना एका आवाजात उत्तर द्या. भगवा कोणाचा? बोला ना. भगवा कोणाचा? हिरवा कोणाचा? निळा कोणाचा? यांनी विकत घेतले का हे कलर? भगवा हिंदूनं, हिरवा मुसलमानानं, निळा बौद्धानं. हिने विकत घेतले काय? जसं नगरपालिकेचं महानगर परिषद तर तुमच्या घरी टॅक्स येते, घर टॅक्स, पाणी टॅक्स. असं कोणी हिंदूच्या घरी भगव्याचं गेलं काय? मुसलमानाच्या घरी हिरव्याचं, बुद्धाच्या घरी निळ्याचं. हे ठरवलं कोण मग? भगवा हिंदूचा आहे, हिरवा मुसलमानाचा आहे, निळा बुद्धाचा आहे. बरं ठीक आहे, तुम्ही ठरवलं. इन बच्चों को सिखाया किस नाही आहे? 4थ्या वर्गातलं लेकरू, 2ऱ्या वर्गातलं लेकरू, त्याला हे माहीत आहे भगवा हिंदूचा आहे, हिरवा मुसलमानाचा आहे, निळा बुद्धाचा आहे. त्याच्या डोक्यातला मानवतावाद गेला कुठं? त्याला सांगा ना काय झालं? आपल्या धर्मद्वेषाच्या नादात वो बच्चों पे गलत असर पडने लगा है. त्यांना सांगा ना हिंदू बनेगा न मुसलमान बनेगा, इंसान की औलाद है इंसान बनेगा. ना हिंदू बनेगा ना मुसलमान बनेगा, इंसान की औलाद है इंसान बनेगा. इंसान की औलाद है इंसान बनेगा. मालिक ने हर इंसान को इंसान बनाया, उसमें हमने उसे हिंदू या मुसलमान बनाया. कुदरत ने हमें बख्शी दी बस एक ही धरती, हमने कहीं भारत कहीं ईरान बनाया. जो तोड़ दे हर बंद को उत्पान बनेगा, इंसान की औलाद है इंसान बनेगा. ना हिंदू बनेगा ना मुसलमान बनेगा, इंसान की औलाद है इंसान बनेगा. इंसान की औलाद है इंसान बनेगा. म्हणून तुम्हाला प्रार्थना आहे, हॅलो, जे चांगलं घ्यायचं आहे ते घ्या, वाईट कशाला घेता? टाकून दे. आजपासून 10 वर्षाच्या अगोदर शाळेत एक गीत शिकवल्या जायचं. तो धर्म आज आम्हाला दिसत नाही, तो परत हवा है आम्हाला. उस धर्म की जरूरत है हमें, लेकिन वो कहीं मिल ही नहीं रहा. तो धर्म होता साने गुरुजींचा. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम पावे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम पावे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम पावे. जगाला प्रेम पावे.
एकाही लेकराच्या तोंडातून आलं नाही गीत. का नाही आलं माहित आहे? दोष द्यायचा नाही. दोष उनका है ही नहीं, उन्हें पढ़ाया नहीं जाता. अभ्यासक्रम बदलला, लेकरांची पुस्तकं बदलली. तुम्ही पुस्तकं वाचा द्यायची. त्याच्या पुस्तकात तुम्हाला पूर्णपणे शिवाजी महाराज दिसणार नाहीत, बाबासाहेब दिसणार नाहीत, महात्मा फुले दिसणार नाहीत, डॉक्टर पंजाबराव देशमुख दिसणार नाहीत. आता यायचं तर वाङ्मयच नव्हतं. ठीक आहे, मूर्त्या आहेत म्हणून आहेत, जब तक है तब तक. अगले 50 साल बाद 100 साल बाद जब अब ये नहीं रहेंगी समझो मूर्तियाँ, ये नहीं रहेगा संदेश. माहीत होईल याला असे कित्येक संत आहेत ज्याचं साहित्य नाही आहे. गाडगे बाबा अडाणी होते, कुठून आणाल त्याचं साहित्य? हे लेकराईच्या पुस्तकात पाटील सरांनी उल्लेख केला. तुमची एक क्लिप गाजली म्हणे. आता ते 100 वर्षापासून एक कविता सुरू आहे इंग्लिश शाळेत. जानी जानी येस पप्पा, ईटिंग शुगर नो पप्पा. अजूनही समजलं नाही जानीची माय कोण, जानीचा बाप कोण. तुम्ही जानी आणली कुठून? त्या लेकराईला एस फॉर शिवाजी माहित नाही, टी फॉर तुकाराम माहित नाही, जी फॉर गाडगे बाबा माहित नाही, बी फॉर बाबासाहेब माहित नाही, एस फॉर सावित्री माहित नाही. पता नहीं उनको. उनकी किताबें तुम एक बार छान के देखो. त्याचे पुस्तकं उघडून बघा तुम्ही, लक्षात येईल तुमच्या. पण वेळच कुठं आहे तुम्हाला आता? कारण लेकराचा बापही गुतला मोबाईल मध्ये, लेकराची माई गुतली मोबाईल मध्ये. गुलाबी साडी आणि दिसते भारी माझा फोटो माझा काळ. गुलाबी साडी आणि लाल लाल लाल, दिसते भारी माझा फोटो माझा काळ. म्हणजे हे सुरू आहे. काय झालं? भक्ती असण्यापेक्षा दिसण्याला जास्त महत्व झालं. दिसणे असण्याचं काही घेणदेण नाही. भक्ती असणे वेगळं आहे आणि दिसणे वेगळं आहे. नवरात्राचे 9 दिवस 9 प्रकारच्या साड्या. आजचा रंग हिरवा, आजचा रंग लाल. कुण्या साडीवाल्याच्या दिमागातून आलं हे? त्यानं सांगितलं 9 दिवसाचे 9 कलर. आणि एवढं विचित्र काम झालं. भक्तीचा बाजार मांडला लोकांना. मला एक तुम्ही उत्तर सांगा, धार्मिकता वाढली की कमी झाली? तुम्ही बोला बोला ना, मोकळे बोला. तुम्ही सर्व बोला, तुम्ही बोलत जा. तुम्ही बोलले म्हणजे काय होते? हे पहिली गोष्ट, आप में की दिमाग में से ये निकाल डालो. रामपाल आहे, खूप मोठा कीर्तनकार आहे, विद्वान आहे. इथं असणारा माणूस हा विद्वान नसते, हे पहिले डोक्यातून काढून टाका. आमची लायकी 0. तुम्ही येता म्हणून आमची किंमत आहे, तुमच्यामुळे आमचा मान आहे. तुम्ही नसते तर काऊन पुछता होगा? कोण नाही विचारत. तुम्हीच नसते आले तर मी काय फोकसले सांगितलं असतं का? या तुम्ही महत्त्वाचे आहे. माझे 2 डोळे तुमच्याकडे आहेत, तुमचे शेकडो डोळे माझ्याकडे आहेत. इथं असणारा विद्वान असते, चुकतच नाही. हे पहिले दिमाग में से निकाल डालो. कीर्तनकार म्हणून, महाराज म्हणून माझ्याकडे बघायचं नाही. महाराज कोणाले म्हणावं हे आता समजून राहिलं नाही. कारण दर 2 वर्षाली एक महाराज जेलमध्ये चालला. दिवसा अगरबत्ती, रात्री जबरदस्ती. शिवाजी महाराज आता राहिले नाही, तुकाराम महाराज आता राहिले नाही, बुद्ध आता राहिले, महापुरुष आता राहिले नाही. म्हणून मावशी विचित्र काम आहे. भरोसा कुठलाही महाराज असला, साधू संता दुरुनी वंदा. जास्त जवळ जायचं, दुरून राम राम नमस्कार चमत्कार, ज्यादा जवळ नाही जायचं. ते महाराज आहेत ठीक आहे, काही हरकत नाही. मानसिकता बिघडली, नीतिमत्ता बिघडली. तर लोक रावणाले जाळतात. रावणापेक्षा खराब अवलाद जन्माले आली. त्या रावणाला काय जाळायला निघाले तुम्ही? विचित्र काम व्हायला. आएंगे उस भी मुद्दे पे. आपला आवाज द्या. धार्मिकता वाढली की कमी झाली? बोला ना. तुम्हाला बाईले सुंगणीची औषध दिली काय? तुम्ही बोला ना मोकळ्या. धार्मिकता वाढली की कमी झाली? वाढली. मंदिरांची संख्या वाढली की कमी झाली? मंदिरात जाणाऱ्यांची संख्या वाढली की कमी झाली? एक लोटा जल सब समस्या हल. लोटा घेऊन मंदिरात जाणाऱ्यांची संख्या वाढली की कमी झाली? वाढली. दारूचे दुकानं वाढले की कमी झाले? बोलत जा. भ्रष्टाचारी वाढले की कमी झाले? दारू पिणारे वाढले की कमी झाले? भ्रष्टाचार करणारे वाढले की कमी झाले? बलात्काराचं प्रमाण वाढलं की कमी झालं? प्रॉब्लेम काय झाला मग? एक तर धार्मिकता वाढली तर ते नव्हतं वाढा लागत, ते वाढलं तर हे नव्हतं वाढा लागत. लॉजिक की बात आहे ना. 2 पैकी 1 काहीतरी नव्हतं वाढा लागत. धार्मिकता नाही वाढली, भक्तीची संख्या नाही वाढली. भक्तीचं सोंग करणारे ज्यादा पैदा झाले. दिखावा, अंगाला ताप किती आहे हे मोजण्याचं यंत्र आहे. थर्मामीटर. अंगाला ताप किती आहे हे मोजण्याचं यंत्र आहे.
ब्लड प्रेशर हाय आहे की लो आहे हे मोजण्याचं यंत्र यंत्र आहे. फ्रॅक्चर झाला, हात मोडला, पाय मोडला, एक्सरे तपासण्याचं यंत्र आहे. MRI मशिनीत माणूस घालतात त्याचं सुद्धा यंत्र आहे. पण माणसाची नियत किती खराब आहे तपासण्याचं यंत्र निघालं काय. मग किती माळा गळ्यात घातल्या म्हणजे तो पवित्र आहे, किती ठिकाणी अंगाले गंध लावला म्हणजे तो पाक आहे. काही मीटर तन को धोया मगर मन को धोया नहीं, बाद गंगा नहाने से क्या फायदा. कभी प्यासे को पानी पिलाया नहीं, बाद अमृत पिलाने से क्या फायदा, बाद अमृत पिलाने से क्या फायदा. म्हणून तुम्हाला प्रार्थना आहे, तुमच्या मंदिरात जर हरिपाठ होत नसेल तर सुरू करा. संध्याकाळची सामुदायिक प्रार्थना सुरू करा. वर्षातून एकदा उत्सव करणे 5 दिवस हा तुमचा उत्सव झाला. पण त्या लेकरांना अर्ध्या तासाची प्रार्थना असावी, ते संस्कारी राहतील. काहीतरी सुरू करा. पिढी फार बिघडत चालली. विचित्र काम झाला. आपलं लक्ष नाही, आपण गुंतलो याच्यातच. हा अलग तो अलग, हा या जातीचा तो त्या जातीचा, आपण यातच गुरु फटलो. नम्रतेची प्रार्थना आहे तुम्हाला. इन बच्चों का नुकसान हो रहा उसमें, माईच्या शपथ नाही माफ नाही करणार तुम्हाला ही पिढी. भीक माग तुम्ही, आपलं लक्ष नाही राहिलं. आज एका घरात 6 मोबाईल आहेत. मोबाईल काढायची गरज आहे, वापरावा, अडचण नाही. एका घरात 6 मोबाईल आहेत. प्रत्येक मोबाईलमध्ये 2 GB नेट आहे. वेळेच्या आत आपल्या पोट्ट्याच्या मोबाईलमधलं नेट संपून राहिलं. मग असं ते डाउनलोड तरी काय करून राहिलो. ऑनलाईन रामायण पाहून राहिला का तो, की ऑनलाईन महाभारत पाहून राहिला. प्रत्येक बापाली विनंती, पोराचे मोबाईल तपासा. त्या मोबाईलमध्ये चुकीचं दिसलं तर असं कुत्र्यासारखा हाना मोडलं तर चालेल, ते टेन्शन नाही घ्यायचं. बिंदास हाना, पण पायदा मारण्याचा अधिकारी तो बाप जो स्वतः इज्जतदार असेल. पोराच्या मोबाईलमध्ये चुकीचं दिसलं म्हणून पोराले बापानं खूप मारलं, पण चुकून जर तुमच्या पोरानं तुमचा मोबाईल हाती घेतला तर तुमच्या मोबाईलमध्ये सत्यानाश नसला पाहिजे. नाही तर राहिलं पोट्ट जाग्यावर बापच. बिघडले ब्रीद जनतेचे चरित्रे नसली सारी, बिघडले ब्रीद जनतेचे चरित्रे नसली सारी. मंत्र द्या राष्ट्रधर्माचा, मंत्र द्या राष्ट्रधर्माचा, शुरत्वे टाळण्या धोका प्रार्थितो संत साधूचा. शक्ती द्या बुद्धी द्या लोका, जाहला देश दुर्बल हा लाजरा कान द्या शंका. मी प्रार्थना करतो भाऊ, आपला पिंपराळा आहे ते आहे, त्यातल्या त्यात गुरुदत्त नगर जगाच्या नकाशातील तो परिसर आहे हा, जिथं कोणी दारूच्या थेंबालाही हात लावत नाही. मनात आलं तर डायरेक्ट शिशीच तोंडाला लावतात बहादरे. म्हणून कोणी घेतही असेल, जे 60च्या वर गेले ते जर पेत असतील तर त्यांनी 16च्या भानगडीत पडू नका. तुम्ही आजपासून कोटा वाळवा, शिल्लक पेनं सुरू करा, जगाचा निरोप घ्या. तुम्ही आता सोडण्यात काहीच मजा नाही. 60 वर्षापर्यंत नालायक धंदे केले, 60व्या वर्षी म्हणते आता आपण पेतही नाही, आता आपण खातही नाही. तू या दातानं चावत नाही हे सांग. सारी जवानी में तूने, सारी जवानी में तूने किए पाप भारी, अब बुढ़ापे में काहे प्रभु का पुकारी, अब बुढ़ापे में काहे प्रभु का पुकारी. सारी जवानी में तूने, सारी जवानी में तूने किए पाप भारी, अब बुढ़ापे में काहे प्रभु को पुकारी, अब बुढ़ापे में काहे प्रभु को पुकारी. म्हणून खरे चालला काय दक्ष, धोखा दे रहा है बे, आखरी के रात में धोखा दे के मत भाग जा. म्हणून तुम्हाला प्रार्थना आहे भाऊ. आणि तुम्ही प्रसन्न आहात, पब्लिक कम आहे, तुम्ही कमी आहात संख्येनं. काय व्हायचं पहिले, पब्लिक कमी असली कीर्तन म्हणजे मला थोडं दबावात यायचो मी. कमी असली की लोक
मग सत्यपाल महाराजांचं मी कीर्तन एकदा सांगलीला साखर कारखान्यात होतं. अचानक पाऊस आला आणि 3000 वर्कर त्या कारखान्यात. अचानक पाऊस आला, आयोजकांनी ते अनाऊन्स केलं प्रत्येकाच्या. ते ऐकू गेलं की कार्यक्रम कॅन्सल झाला, तुम्ही येऊ नका, बसायची व्यवस्था नाही. आता का ऑडियन्स जरी आली नाही पण आयोजक आले तर थांबाच लागते. मी आल्याबरोबर 7-8 जण माझ्या आजूबाजूनं होते. सर्व आमचे विजय सिंग पाटील साहेबाच्या घरी थांबलो. मग वाय एस पाटील ना, वाय पी पाटील सर आजूबाजूनं माझं कीर्तन असलं की नेहमी ऐकायला येतात. आणि तुम्ही सर्व मंडळी आलो, सहकार्य त्या आयोजकाला थांबाच लागते. मग ते महाराजले विचारे, 10 जणांची बॉडी, अध्यक्ष उपाध्यक्ष, म्हणजे महाराज पाऊस आला, कार्यक्रम तर कॅन्सल झाला. महाराज म्हणत कॅन्सल म्हणजे बसायची व्यवस्था नाही काय? म्हणे नाही आहे, गणपतीतला कार्यक्रम होता. म्हणे गणपतीच्या समोर जागा आहे पण बाकीचं ओलं झालं. महाराज म्हणे मग काय हरकत आहे, आपण करू. म्हणे बा तुम्ही जेवण करा, मानधन घ्या, निघून जा. महाराज म्हणत होत असेल तर करून टाकू आपण कार्यक्रम. म्हणे आम्ही 10 जण आहो. महाराज म्हणत मग तुमची 10 जणांची इच्छा आहे का ऐकायची? ते म्हणे हो, तुम्ही करत असाल तर तेली असं वाटलं अर्धा तास होईल कीर्तन. मग इकडून महाराजचा संच पूर्ण, सत्यपाल महाराज पूर्ण पेटी तबला, समोरून ते 10 जण. कीर्तन त्या 10 लोकही समोरही तेवढ्याच ताकदीनं झालं जेवढं 10,000 लोकही समोर होते. ये जब मैंने देखा मेरे दिमाग में से ये निकल गया. माझं काम आहे, मी आलो कशासाठी इथं? कीर्तन करायसाठी. मी लोक मोजायला आलो काय? पब्लिक किती आहे, कमी आहे, जास्त आहे? नाही. 10,000 लोकांची वाट पाहून आलेल्या 10 लोकांचा अपमान करणं बरोबर थोडी आहे. वो भी तो सुनने के लिए आहे. कितने है ये मायने नहीं रखता, जितने है काफी है. म्हणून तुम्हाला विनंती करतो मी, हा जो विचार आहे तो विचार माणसात पोचला पाहिजे. तो गाडगे बाबाचा होता, तुकडोजी बाबाचा होता, सगळीचं सांगणं एकच होतं. साईबाबाचा विचार होता, सबका मालिक एक. तुकडोजी महाराजचं भजन आहे एक. तुम्हाला असं वाटेल की ते यायच्यासाठी लिहिलं. हर देश में तू, हर भेष में तू, तेरे नाम अनेक तू एक ही है. तेरी रंग भूमि यह विश्व भरा, सब खेल में मेल में तू ही तू है. हर देश में तू, हर भेष में तू, तेरे नाम अनेक तू एक ही है. तेरी रंग भूमि यह विश्व भरा, सब खेल में मेल में तू ही तू है. सागर से उठा बादल बन के, बादल से फटा जल हो करके, फिर नहर बना नदियाँ गहरी. फिर नहर बना नदिया गहरी. तेरे भिन्न प्रकार तू एक ही है. हर देश में तू, हर भेष में तू, तेरे नाम अनेक तू एक ही है. तेरी रंग भूमि यह विश्व भरा, सब खेल में मेल में तू ही तू है. म्हणून तुम्हाला प्रार्थना आहे, हे डोक्यातून काढून टाका. देव आहे, सूर्यवंशी मामा देव आहे. तुम्हाला पटलं ना, देव आहे पटलं ना, त्याचे नावं अलग आहेत. कोणी त्याला अल्ला म्हणते, कोणी त्याला देव म्हणते, कोणी त्याला गॉड म्हणते, कोणी त्याला ईसा मसीहा म्हणते, कोई उसको खुदा कहता है. लफड़े करणारे त्याला रब म्हणते. तुझ में रब दिखता है, मैं क्या करूं, सजदे सर झुकता है. यारा मैं क्या करूं, तुझ में रब दिखता है. यारा मैं क्या करूं. त्याचे नावं अलग आहेत. कोणी त्याला देव म्हणते, कोणी त्याला अल्लाह म्हणते, कोणी त्याला गॉड म्हणते, कोई उसको खुदा कहता है, कोणी त्याला ईसा मसीहा म्हणते. और जो मानता ही नहीं भगवान को, जो नास्तिक है, भगत सिंह नास्तिक होते, उन्हें भी हम गलत नहीं कह सकते. बरोबर आहे ना? जो नास्तिक आहे तो त्याला निसर्ग म्हणते. काय म्हणते? निसर्ग. तो देवाचं जरी नाव घेत नाही, हे देवानं नाही केलं पण कोण केलं म्हणते हे. म्हणजे त्याचं एक नाव निसर्ग सुद्धा आहे. तो ज्योतिबा फुलेच्या भाषेत निर्भीक आहे. आणि ज्याला काहीच मान्य नाही, चलो अपन इससे थोड़ा आगे चलते हैं, जिसको किसी भी चीज पे भरोसा नहीं, पण त्याला हे माहित आहे की सत्य परेशान होता है लेकिन
पराजित नाही. सत्य हे बाहेर निघणार. जगात एक अशी शक्ती आहे जी सत्याच्या बाजूने आहे आणि असत्याच्या विरोधात आहे. तुम्ही कितीही खोटं काम करा, कुणाही पासून लपवा, लेकिन वो एक दिन बाहर आएगा. ते येणार. उसकी तयारी में राहू. जगाले दाखले देत फिरू नका की तुम्ही काय आहात. स्वतःशी प्रामाणिक राहा. कोणाले सांगसान आप क्या है. स्वतः खुद को पता होना चाहिए कि सला मैं गलत नहीं होना, मुझे दुनिया से कोई लेना देना नहीं. खुद पे भरोसा रखो. नम्रतेची प्रार्थना आहे तुम्हाला. आणि आईच्या शपथनं प्रार्थना. या कार्यक्रमांची गरज आहे. आज एकत्रित राहा. या धार्मिक कार्यक्रमांची फार गरज आहे. 24 तास तुमच्या घरी एक नाटक चालते. तारक मेहता का. बोला बोला ना. तारक मेहता का. जेठालालच्या बायकोचं नाव काय. पण जेठालाल कोणाच्या मागे लागलेला असते. मग जेठालालची बायको बबिता आहे काय. बबिताचा नवरा कोण. अभ्यास पहा तुम्ही लेकरायचा. डिटेल देतात ते. जेठालालची बायको दया, जेठालाल मागं बबिताच्या. मुद्दा मनोरंजनाचा नाही, पण काय होऊन राहिलं इनडायरेक्टली संस्कार तेच पळून राहिले. छत्रपती शिवाजी महाराज समोर मुस्लिम समाजाची सून उभी होती. शिवाजी महाराज तिला मायचा दर्जा देतात. तुम्ही आमच्या आईसारखे आहात. मुद्दा काय. तुकाराम महाराजकडे वेश्या गेली होती. छत्रपती तुकाराम महाराजांच्या कीर्तनात जायची. वेश्या गेली होती तुकाराम महाराजकडे. तुकाराम महाराजनं तिला बघून अभंग म्हटला होता. पराची यानार रखुमाई समान. पराची अनार रखुमाई समान. आम्ही विष्णुजन नोहे से. आम्ही विष्णुजन नोहे से. पराची अनार रखुमाई समान. पराची अनार रखुमाई समान. तेच संस्कार छत्रपतींवर पडले. अरे ज्यावेळेस शिवरायांच्या किल्ल्यावर हे धाडी वगैरे पळायच्या ना, किंवा हे सैनिक ज्यावेळेस शत्रू सैन्य ज्यावेळेस जायचं त्यावेळेस त्याच्यासोबत साड्याही घेऊन जात. ते काहीच्यासाठी माहीत आहे. ते सांगत अगर हारने पे आए हो तो साड़ियाँ पहन लेना, क्योंकि शिवाजी के मावळे औरतों और बूढ़ों पे तलवार नहीं चलाते. ही ख्याती होती माझ्या राजाची. हे संस्कार होते. अबे राजा सोळा मावळा, मावळे सुद्धा तसे होते. म्हणून तुम्हाला प्रार्थना आहे. निष्ठा कायम होती ना. निष्ठा, ती निष्ठा आता फक्त शेतकरी सोडून दुसऱ्या कोणाचकडे राहिली नाही. फक्त एकटा शेतकरी शिल्लक आहे ज्याच्याजवळ ती निष्ठा आहे. नाही तर आपण राजकारणात सुद्धा पाहिलं निष्ठा हा शब्द पुसल्या गेला. अरे एक वर्ष जर तिकीट नाही भेटलं एखाद्या पक्षाला तर तो पक्ष बदलते. काही राजकीय नेते दर पंचवार्षिकले पक्ष बदलणारे आहेत. त्याला तिकीट नाही भेटलं खुर्चीसाठी तो पक्ष बदलते. पण याले दरवर्षी पीक कमी होते, पण तो त्या काळी आईले बदलत नाही. तिच्याशी निष्ठा मात्र त्याची कायम आहे. तो शेतकरी आहे. त्या शेतकऱ्याचे पोरं तुम्ही आम्ही आहोत. आता नोकरीवाला वर्ग सुद्धा जास्त आहे, पण आपला बाप शेतकरी आहे. त्यानं कष्टाने शिकवलं आणि तुम्हाला इथं पाठवलं. तू शेतकरी 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 देशाचा राजा, तुझ्या कष्टावरी करतात सारे मौजा. तू शेतकरी 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 देशाचा राजा. तू शेतकरी 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 देशाचा राजा. तुम्हाला प्रार्थना आहे. नम्रतेनं जगा. आयुष्य असं जगा तुम्ही इतरांच्या कामी आले पाहिजे. दोन लोकांना तुमचं नाव घेतलं पाहिजे. आता लोक सुरू होऊन राहिले बस जमा जमा. थोडे 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 येऊन राहिले. आनंद वाटला मला. भाऊ काल इथं पहिल्या दिवशी भव्य साई पालखी मिरवणूक सोहळा. दुसऱ्या दिवशी त्याच दिवशी रात्री प्राध्यापक वपू होले सर व्याख्यान मैत्री देशाची. तिसरा दिवस होता साई चरित्र चक्री पारायण. चौथ्या दिवशी सप्तकंजिरी वादक रामपाल महाराज. उद्या 56 भोग. परवा विनोदी भारुडकर, संतोष दादा पुजारी कराड, साई आग महापूजा पूर्णावती, भूषण महाराज जोशी
यांचं भजन, साई कथाकार, आणि शेवटल्या दिवशी मेन कार्यक्रम. सगळ्यात हे सगळे कार्यक्रम फेल आहेत. सर्वात महत्वाचा कार्यक्रम आहे 17 तारखेला. जो या 5 दिवसातही दिसला नाही तो तुम्हाला त्या दिवशी दिसेल. त्याला विचारा, तो 5 दिवसात एकही दिवस नव्हता. तो आपल्याला सांगेल कसा आहे, देवाचा प्रसाद आहे. नाही म्हणता येत नाही. मग 6 दिवस काय वारला होता काय देव? इतके दिवस हजर नव्हता काय देव मंदिरात? हा आटमच नाही फेल होत. फक्त नम्रतेची प्रार्थना आहे. वर्गण्या तुम्हाला कोणाला मागितल्या जात नाही, पण तरी सहकार्य करा. तुम्ही करता सगळे नोकरीवाले वर्गा बाबा, म्हणून तुमचा कार्यक्रम टिकून आहे. नाही तर खेड्यातला कार्यक्रम बंद का पडते? वर्गण्या नाहीत होत. वर्गणी मागायला गेले, कार्यकर्त्याच्या खिशात पावती बुक दिसलं, लोक दुरून गोष्टी करतात. वा 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 1 घंटा तर वा आवाज म्हणते. मग म्हणते तुम्हाला देत मग कोणाला देता? तुम्ही काय घरी खाता? तुम्हाला तर दिलेच पाहिजे. देत ना तर मग काय करता? एवढं मोठं पुण्याचं काम करता. यातना देत ना मग कशात देता? तुम्ही हा म्हणून हे कार्यक्रम होऊन राहिला. तुम्ही असं वाटते अर्धा खर्च देते हा एकटाच. त्याला विचारा किती मांडणं 10 रुपये. चला 10वाला पहिल्याच पंक्तीत येते. ती एकटं नाही, सहपरिवार सहकुटुंब डब्बा लेके हजर. तिथं आल्यावर शांततेनं जेवण तरी करावं. तिथं आल्यावर शानपणाच्या गोष्टी करते. होत असेल तर कराव, नाही तर करू नये. समजून जा याची कुठं ना कुठं दुखली. त्याला विचारा काय झालं? भाजी थोडी फिकी नाही झाली. अबे तू काय चटणीच्या महिन्यात झालता काय? काय राजा आदता लागल्या. बरं त्यातल्या त्यात काम करणारे मेले काम करणारे, होबास क्या करणारे पुढे येतात. हा फोकस इथे नव्हता लावायला पाहिजे. मग काय तुझ्या डोक्यावर लावायला पाहिजे होता काय? चला काम करू लागणं. काम करणाऱ्याची थंडीगार होऊन राहिली, शहाणपणा करणारे पुढे येऊन राहिले. मी इमानदारीनं प्रार्थना करतो, तुम्हाला धन द्यावे धनिकांनी, श्रम द्यावे श्रमिकांनी, कला द्यावी कलावंतांनी, बुद्धी द्यावी बुद्धिवंतांनी. आपल्याच्यानं जे देणं होते ते देत राहा. चला संघटित राहा. एकटा रामपाल काही करू शकत नाही. पेटीची साथ सुनील भाऊ गायनकर देतात. तबल्याची पंकज भाऊ मिसळे, प्रवीण भाऊ वाघ, पवनदादा कदम, गाडीचे चालक मालक सुखदेव भाऊ चिंचोळकर. मी बंद करतो, तुम्ही नका बंद करू सुनील भाऊ. मी इथून बंद करतो. ज्यांच्यामुळे मी बोलून राहिलो ते संदीपपाल महाराज, ज्यांनी मला शिकवलं कीर्तन करणं, आणि ज्यांच्यामुळे माझ्यासारखे 50 खंजेरी वादक निर्माण झाले ते सत्यपाल महाराज. तुम्हाला माहित आहे 55 वर्ष झाले सत्यपाल महाराजांना. 55 वर्ष, 5 दशक. अभी भी क्यों जिंदा है पता है ये सोच? हा विचार का जिवंत आहे माहित आहे? त्यांची पत्नी गेली, देहदान केलं पत्नीचं. आई गेली, देहदान केलं. वडील भाऊ गेले मोठे, बॉडी पाठवली होती पॅरालाइज असल्यामुळे ती वापस आली. वडिलाचं नेत्रदान केलं. आणि रोज कीर्तनात सांगतात, ज्या जिल्ह्यात मी मरेल त्या जिल्ह्यातून माझी बॉडी वापस नका आणू, तिथल्याच मेडिकल कॉलेजला दान देऊन टाका. ते सत्यपाल महाराज. बोलणारे लय आहे, तो बोलने से थोडी होता है. ज्याने सत्याशी नाते जोडले त्याच्या अंगी गुरुत्वाकर्षण आले. सांगण्याहूनही सामर्थ्य आली त्याच्या शुद्ध जीवनाचे. नाही तर हा कीर्तनकार वगैरे व्यवसाय सुरू झाला. आता व्यवसाय सुरू झाला. लोकांच्या धार्मिकतेशी खेळायचं, भावनिकतेशी खेळायचं, नाटकं करायचे. रेकामाचं ते एवढं लंब हे, आणि ते महाराजले स्पेशल घर. काय गरज काय आहे एवढ्या गोष्टीची? तुकडा तुकडा जोडून वर्गण्या करून तुम्ही, म्हणजे ते महाराज लोक काय झालं, मला विरोध नाही करायचा कोणाचा, पण देवापेक्षाही मोठं समजायला लागले स्वतःले. अरे ज्या संतांना देव दाखवला ते संत, तुम्हाला माहित आहे भक्तीत फरक काय? डिफरन्स सांगतो, डिफरन्स. सावता महाराज माहित आहे तुम्हाला? सावता महाराज माळी समाजात जन्माला आलेले सावता महाराज. तुकडोजी महाराजांची ग्रामगीता, या ग्रामगीतेत घेऊन जाता माझ्याकडून एक 250 रुपयात पूर्ण पुस्तक आहे. त्यामध्ये ग्रामगीता सुद्धा आहे. 250 रुपये खर्च करता पुस्तक घेऊन जाता एकदा. 41 अध्याय आहेत या ग्रामगीतेत. यामध्ये 41 संतांवर तुकडोजी महाराज लिहितात अध्याय. यामध्ये ओवी आहे सावता महाराजांसाठी. महाराज म्हणतात, सावता राहिला सावरी न करता एकही वारी, देव मिळवला आपल्या शेतावरी कष्टाने. कष्टाने. एकदा पंढरपूरला पालखी निघाली आणि सावता महाराजच्या शेतात काही पालखीवाले गेले आणि त्यांनी सावता महाराजला आवाज दिला आणि ते म्हणायला लागले, म्हणे महाराज आम्हाला असं समजलं, आम्ही वारकरी आहो, 1000 किलोमीटर अंतरावरून आलो, आणि आम्हाला असं समजलं की इथं कुणीतरी संत सावता महाराज राहतात.
महाराज म्हणा संत बिंत काही नाही हो, पण मीच आहे सावता. इथं शेती करतो, मळा पिकवतो, भाजीपाल्याचा व्यवसाय आहे. म्हणे तुम्ही आहे का ते? म्हणे हो. म्हणे मग चला ना आमच्यासोबत पालखीत. सावता महाराज त्याला म्हणतात मी एवढा रिकामा थोडी आहे, मला कामं आहेत. हे रिकामपोट लोकांचे कामं आहेत वारीले जाणं. सावता महाराज त्याला म्हणतात. तर ते वारीतले लोक म्हणे हा म्याट आहे, याले संत उगाच म्हणतात लोक, हे म्याट आहे म्हणे. तर सावता महाराज म्हणतात त्याले मी नाही येणार पंढरपूरले, जेव्हा त्याचं रिकामपण होईल तो येईल माझ्या भेटीले, माझं रिकामपण नाही. पंढरपूरले पालखी निघून गेली. पालखी निघून गेली. आषाढीची वारी संपन्न झाली. वारकरी ज्यावेळेस पलटायला लागले त्यावेळेस त्याच शेतात परत गेले त्याची थट्टा करण्याकरता. त्या सावताची ज्यावेळेस सावता महाराजच्या शेतात गेले आणि विचारलं आला होता का विठ्ठल भेटीला? सावता महाराज म्हणतात आला ना. मग आहे कुठं? तो काय कांद्याला पाणी देऊन राहिला. सावता महाराजच्या शेतात विठ्ठल कांद्याले पाणी देऊन राहिला. याला भक्ती म्हणतात. देवाला पाणी द्यायला भाग पाडलं. सावता शेतावरी जातो मुखाने विठ्ठल गातो, मुखाने विठ्ठल गातो. लिपदवी तो मुळा भाजी, निपजवी तो मुळा भाजी. हर्ष त्या पंढरीनाथा अहो मंदिर वाल्यानो भाविका जागवाता. अहो मंदिर वाल्यानो भाविका जागवाता. म्हणून तुम्हाला नम्रतेची प्रार्थना आहे. डोळे मिटून भक्ती केल्यापेक्षा रस्त्याचे काठी उचला. यालेनी महत्व. 100 के मंदिरात चालला घंट्या ठोकून राहिला यानं देव प्रसन्न होणार नाही. हे गलत सोच आहे. कोण सांगितलं भक्ती अशी असते? देवाला जे अपेक्षित आहे ते भक्ती करा. डोळे मिटून भक्ती केल्यापेक्षा रस्त्याचे काटे उचला. लोक म्हणतात देशप्रेम देशप्रेम. देशप्रेम म्हणजे बॉर्डरवर जाय ना, याला देशप्रेम म्हणतात काय? जळगाव मधलं पिंपराळा कुठं आहे? भारतात आहे की पाकिस्तानात आहे? हे गुरुदत्त नगर आहे कुठं? नेमकं भारतातच आहे ना. भारतात आहे की नाही? मग भारतावर प्रेम करणं म्हणजे काय? खूप मोठमोठ्यानं नारे लावणे भारत माता की जय. याले देशप्रेम नाहीत म्हणत. हे कोरडं फालतू धंदे आहे ते. ज्या नगरात तुम्ही राहून राहिले त्या नगरातली नाली एखाद्या दिवशी स्वच्छ करा. एखाद्या दिवशी गल्ली झाडून काढा, सजवा, सहकार्य करा, एकमेकाच्या पाठीशी उभे राहा. आपल्या नगरावर प्रेम करणे म्हणजे देशावर प्रेम करणे. ज्यादा दूर जाणे की थोडी जरूरत आहे. याला भक्ती म्हणतात. म्हणून तुम्हाला प्रार्थना आहे संघटित राहा. जातीयवाद, हा या जातीचा तो त्या जातीचा, हे कार्यक्रमच त्या करता. इथं सगळ्या जातीचे आहेत पण काय एकत्रित येतात या एका नावावर. शिर्डीवाले साई बाबा आया है तेरे दर पे सवारी. आंखों में आंसू दिल में उम्मीदें पर जो निखारी. शिरडी वाले साई बाबा आया है तेरे दर पे सवारी. ओ मेरे साई देवा, ओ मेरे साई देवा तेरे सब नाम लेवा. इंसान सब तेरे है. म्हणून तुम्हाला प्रार्थना आहे. आवाज द्या श्री संत साई बाबा की जय. मला वेळ सांगा 10 वाजले. बंद करू काय? फुकट आला काय म्हणा? तू शानपणा करून राहिला काय जास्तीचा? पैसे घेतले असतील ना. मी इमानदारीने प्रार्थना करतो, अतिरेक केला नाही. जास्त जेवढा लागते खर्च तेवढाच घेतला. आणि ज्याच्या भरोश्यावर तुम्ही इथं बसले ते हे खंजरी जे आहे ना, हे तुकडोजी बाबांना जपानमध्ये वाजवली. तिथले लोक म्हणे बाबा तुम्हारे उंगलियों में जादू आहे. महाराज म्हणत जादू नाही आहे, कला. एवढी सुंदर वाजायची खंजरी. सत्यपाल महाराजांनी ह्या 7 खंजऱ्या वाजवल्या आणि एवढी सुंदर आवाज देते हे बाय. कला मानवाले देव करते पण अवकळानं सवी जरा ते तुकडोजी बाबा भजन लिहितात. एक तरी अंगी असू दे कला नाही तर काय फुका जन्मला.
एक तरी अंगी असू दे कला, नाही तर काय फुका जन्माला. एक तरी अंगी असू दे कला, नाही तर काय फुका जन्माला, नाही तर काय फुका जन्माला. कला आहे. दोन खंजरे एका ठिकाणी आणले की ओरिजिनल खानदेशी ढोलक वाजते. लावणीची सबसे कातील गौतमी पाटील एका मिनिटात घेऊन जातो तुम्हाला. चला चालू होत आहे, सुरू होत आहे. हिराबाई लोकनाट्य सादर करीत आहेत सुरेखा पुणेकरांच्या आवाजात. भरगस्त लावण्यांचा जबरदस्त प्रोग्राम. समोर बसलेल्यांना 500 रुपये तिकीट, तुम्ही 800 रुपये, महिला मंडळ 1500 रुपये, लाडकी बहीण वरचे बाल्कनीवाले 2000, त्या मागच्या 4 महिला आघाडी तुम्हाला 2500, जे अजूनही घरातच आहेत ते 3-3 हजार सप्रेम भेट. चला चालू होत आहे, सुरू होत आहे. दोन खंजरे एका ठिकाणी आणले की ओरिजिनल खानदेशी ढोलक वाजते. चला चालू होत आहे, सुरू होत आहे. लय दिसाची हौस राया. याला म्हणतात आवाज. आवाज बसेला बाईचा असतो का? पर दर्द आहे तेरी आवाज में. लय दिसाची हौस राया. चला ता पुरे करू, चला ता पुरे चला तिजोरीला जाऊ, चला तिजोरीला जाऊ, चला तिजोरीला जाऊ, चला तिजोरीला जाऊ. कला आहे. काही वाद्य वाजते, लोक म्हणतील वाजवत आहे ते म्हणून छानपणा मारून राहिला. कला आहे. प्रत्येकाच्या जीवनात कला असते. तसं बाहेजवळ कला आहे. गोड बोलावतो तुम्हीच बोला. तुम्ही नसत्या तर शिवाजी महाराज जन्माला आले नसते, तुम्ही नसत्या बाबासाहेब जन्माला आले नसते, तुम्ही नसत्या ज्योतिबा फुले जन्माला आले नसते, तुम्ही नसत्या कुठलेच महापुरुष जन्माला आले नसते, तुम्ही नसत्या सियावर रामचंद्र जन्माला आले नसते, तुम्ही जर नसत्या तर तेच राम 14 वर्ष वनवासात गेले नसते. पुण्य आहे तुमची. एवढ्या खतरनाक आहात तुम्ही. नागशे नागिन बुरी हात लगे कटक आहे. विशेष काम आहे तुमचं. पण भीक मागतो मी तुम्हाला. काय झालं आपल्या देशात एवढं विचित्र काम करून टाकलं आपण. ते म्हटलं अच्छा व्हिडिओ कॉल आहे. म्हणून माय काय ते मोसम तुटते. मॅ म्हटलं काय तुझं भांडण काय तर सुरू आहे. मला ते काल पाटील सरनं सांगितलं एकदम काल ॲम्ब्युलन्सचा स्फोट झाला म्हणत. म्हटलं इकडे काही भडकलं काय. म्हणून प्रार्थना आहे तुला सर्व मायबापांना आणि भाऊ नम्रतेची विनंती आहे. एक खंजेरीची जादू 1-1.5 डब्बा ठोकला याच्यावर. हे बा पितळचा डब्बा आहे. कला आहे. काही वाद्य वाजते ना हो. हे बा मी किती खंजेऱ्या वाजवतो हे महत्वाचं नाही, बोलत जा. मी किती सुंदर खंजेऱ्या वाजवतो हे महत्वाचं नाही, मी किती सुंदर बोलतो हे महत्वाचं. बोला ना तुम्ही. मी किती सुंदर गाणं म्हणतो हे महत्वाचं. मी किती सुंदर कीर्तन करतो हे महत्वाचं. महत्वाचं काय आहे मग. महत्वाचं हे आहे की मी जसा बोलतो मी तसा वागतो काय. 2 घंटे कीर्तन ऐकून रामपालवर भरोसा ठेवायचा. नालायकाचं जग पैदा व्हायला आहे. भरोसा ठेवता कुणावर मला सांगा तुम्ही. काय झालं तुमच्या भरोशाचा, तुमच्या भावनिकतेचा, तुमच्या श्रद्धेचा बाजार मांडला जाते. एखाद्या पोरीनं बोला बरं बेटा रावणाला का जाळतात. मी पुस्तक देतो तुम्हाला. तिच्या आईनं तिला सांगा थोडी समजदार 7वा 8वा 9वा 10वा वर्गातल्या पोरीले पाठवा. बोला मोकळं बिंदास काही प्रॉब्लेम नाही. रावणाला का जाळतात. का जाळतात रावणाला.
काय केलं होतं त्यानं? तुमच्या घरची भाजी चोरून नेली होती काय? त्याला जाळतात का? तुला पुस्तक भेटलं का बेटा? ये इकडे. तुझं काय नाव? हे मला तुम्ही बहिणी आहे का दोघी? तुझी बहिणी तर येऊन गेली काय? सगळ्या सारख्याच दिसून राहिल्या मला यार. तुझं काय नाव? चेतनाचा आवाज चालू करा. कोण्या क्लासमध्ये चेतना? फोर्थ मध्ये. का जाळतात रावणाला? सीताहर. बोल हे बाय, लांब श्वास घे. रिलॅक्स, टेन्शन नाही घ्यायचं. भाऊ आहे का मोठा? नाही. किती बहिणीच आहे काय? लहान भाऊ आहे? नाही. एकटीच? हो. पप्पा काय करतात? पप्पा नॉट काउंटिंग मशीन रिपेअर करतात. बर. आणि त्याच्यामुळे लोड घ्यायचा नाही आता. तुला भाऊ आहे काय? नाही. मग आता मी मोठा भाऊ, ठीक आहे. माझ्यावर जबाबदारी कोणती आहे? तुले काय शिकायचं आहे ते शिकवणे, त्याच्यानंतर तुझे लग्न करून देणे, आणि उरलेली प्रॉपर्टी नवानं करून घेणे. काय नाव तुझं? चेतना. चेतना फोर्थ मध्ये, तू चौथ्या वर्गात. मला सांग चेतना, का जाळतात रावणाले? रावणाने सीताला पळून नेलं होतं. बरोबर, रावणाने सीतेला. तू माईक जवळ घे बेटा थोडा. रावणाने सीतेला पळून नेलं. तू माईक जवळ घे बेटा थोडा. असा सरळ पकड, टेन्शन नको घेऊ, बिंदास्त. आता मला सांग, रावणानं सीतेला फक्त पळवून नेलं. फक्त, तू बोलत जाय माझ्यासोबत. फक्त पळून नेलं. पळवून नेलं, पण तिच्यावर अत्याचार केला नाही. नाही, तिच्यावर अन्याय केला नाही. तू आता तू चौथ्या वर्गात आहे, पण तू माझ्यासोबत बोल, टेन्शन नको घेऊ. याचा आवाज कमी करा बरं थोडा, कॅशिओचा. मग मला सांग, रावणानं फक्त सीतामातेला पळवून नेलं, पण तिच्यावर अत्याचार केला नाही. तिच्यावर अन्याय केला नाही. तिच्या चारित्र्याला डाग लावला नाही. तरी त्या रावणाला काय करतात? जाळतात. जाळतात. मग मला सांग, रावणाला जाळणं चुकीचं आहे की बरोबर? तुझ्या बुद्धीला काय वाटते? त्यानं अन्याय केला काय? नाही. माइक मध्ये बोल ना, तू माइक मध्ये बोल, बिंदास बोल. आणि तू टेंशन नको घेऊ. तेरा भाई तेरे को पूछ रहा है, तू मेरे साथ में चल, तेरे को गलत राह नहीं लेके जाऊंगा मैं. तू भरोसा रख मेरे पे, आपण मंजिल तक पोहोचेंगे, टेन्शन नको घेऊ तू. मग मला सांग, रावणाले जाळतात चूक आहे की बरोबर? चूक. बोल ना माईक मध्ये, मग बिंदास बोल ना. काय आहे? चूक. चूक आहे. मग समजा उद्या गुरुदत्त नगरातली एखादी बाई कोण उचलून नेली, तर त्याचा सत्कार घेसान काय? नाही. अन्याय जरी केला नाही, पण चुकला तर ना. हो. किसी भी औरत पर गहरा कुटाकर देखने वाले के साथ यही होना चाहिए, बरोबर? हो. मग आता मला सांग, रावणाले जाळतात हे चूक की बरोबर? चूक. बरोबर सर. बरोबर. मग आता मला सांग, रावणानं सीतामातेला परवाच्या दिवशी पळून नेलं होतं काय? नाही. मागच्या वर्षी? नाही. 5 वर्षाच्या अगोदर? नाही. नाही. मग कधी? सालो बीत गए, ठीक आहे, बरोबर आहे. युग युग पलटलं, बरोबर आहे. हो. आपण उस वाद में जाएंगे नाही किसी भी, बरोबर. युग बदललं, ठीक आहे. तरी त्या रावणाला आजही जाळतात. जाळतात. चेतना, महाराष्ट्रात बदलापूरमध्ये, याच देशात, याच महाराष्ट्रात 3 वर्षाच्या मुलीवर अत्याचार झाला. मेडिकल कॉलेज शिकणाऱ्या मुलीवर अत्याचार झाला. 70 वर्षाच्या म्हातारीवर अत्याचार झाला. रोज अत्याचार सुरूच आहेत. एकीकडे स्त्री पुरुष समानता म्हणायचं, एकीकडे त्या महिलांवर अन्याय होणं सुरूच आहेत. काही नाही, फक्त तुम्हाला ते आश्वासन देत राहतील, कुठलाही राजकीय पक्ष असो, की आम्ही महिलांची सुरक्षा करू. काय झालं, मानसिकता एवढ्या खालच्या दर्जाला पोचली की ज्याच्यावर भरोसा ठेवावा तोच त्या लायकीचा राहिला नाही. मुले शिकविण्या ठेवला मास्तर, त्याने ते केला दुर्व्यवहार. चला, भरोसा ठेवावं कोणावर, हाच मोठा प्रश्न आहे ना आता. मग मला सांग, उस रावण को जलाते हो इससे हमें कोई ऐतराज नाही. त्या रावणाला झाडा तुम्ही दसऱ्याच्या दिवशी काय, वर्षाच्या 365 दिवस झाडा, हमें क्या परेशानी है उससे, जलाओ उसको. उस रावण को जलाते हो इससे हमें कोई ऐतराज नाही. मग रावणापेक्षाही खराब औलाद जे जन्माला आली, त्याचं काय लाज वाटत असेल, त्याला वरतून पाहत असेल तर तू. चला, एक गलती की थी जिंदगी में, हर साल जला रहे. गलती की थी एक बार, हर साल जल रहा हो. या रावणाचं काय, वर्षानुवर्ष कोर्टात केस राहतात, परिवार उद्ध्वस्त होतात. हे रावण मोकाट कोणाचीच. छत्रपतींच्या काळात राजाच्या पाटलाच्या बलात्काराची केस आली होती, हातपाय कलम करण्याचे आदेश दिले होते माझ्या राजानं.
हिंमत नाही झाली परत कोणाची. छत्रपती शासन चुकीचं आहे ना. मग आपला रक्ताचा जरी असेल तरी कापल्याशिवाय राहिला नाही माझा राजा. गलत को गलत और सही को सही. नाही तर आपला म्हणून शातीशी धरावा आणि परका म्हणून का गुरु लुटावा. अपना हो चाहे दूसरा हो, गलत अगर है तो गलत है और सही है तो सही है. म्हणून तुला विनंती, आता मला सांग चेतना, प्रश्नाचं उत्तर देऊन निघून जाय. त्या रावणाला जर जाळत असतील तर हे रावणापेक्षाही जे वाईट जन्माला आलेले रावणापेक्षाही पुढचे आहेत, यांच्यासोबत काय व्हायला पाहिजे. त्याले जर जाळत असतील तर यांना सुद्धा शिक्षा. माईक मध्ये बोल, टाळ्या वाजवा तिच्यासाठी. पुस्तक घे बेटा, बसून जाय. कलयुग बैठा मारी कुंडली, जाऊं तो मैं कहाँ जाऊं. अब हर घर में रावण बैठा, इतने राम कहाँ से लाओ, इतने राम कहाँ से लाओ. कलयुग बैठा मार कुंडली, जाऊं तो मैं कहाँ जाऊं. अब हर घर में रावण बैठा, इतने राम कहाँ से लाओ, इतने राम कहाँ से लाओ. म्हणून तुम्हाला प्रार्थना आहे हे समजून घ्या. आणि त्याकरता गरज आहे ग्रामगीता वाचण्याची, तुकाराम गाथा वाचण्याची, ज्ञानेश्वरी वाचण्याची, भगवद्गीता वाचण्याची. संत ग्रंथ हे संत त्याचसाठी असतात, हे फक्त एवढ्यासाठी नसतात. आपण सजावं, एवढा मोठा कार्यक्रम साजरा करावा आणि याच्यातून लोकहिले तुम्ही जीव घातलं हे नाही महत्वाचं. याच्यातून निघालं काय निष्पन्न हे महत्वाचं आहे. कुछ ना कुछ निकलने को होणार. आता तुम्ही मस्त 2 तास कीर्तन ऐकसान, कीर्तन सरल्या हातात तंबाखू घेताना मस्त घोटणं सुरू, मस्त बोलला तो. अंदाज त्याला पुढे चार्ज आला, अरे काय राजे कीर्तनकारी मेले सांगून लोक जाम झाले ऐकू ऐकू. चला फायदा कवडीचा नाही होऊन राहिला. मी प्रार्थना करतो तुम्हाला याच्यातून काहीतरी निघालं पाहिजे. गरज आहे त्या गोष्टीची. म्हणून तुम्हाला काय झालं, लक्ष नाही राहिलं कोणाकडे, वेळ नाही राहिला कुणात. सगळेजण एवढे बिझी होऊन गेले, प्रत्येक जण कुणाचकडे वेळ नाही राहिला. एकत्र कुटुंब पद्धती होती आधी, आता संयुक्त कुटुंब, ते एकत्र असत 2-3 भाऊ. आता काय झालं, विभक्त कुटुंब पद्धती, परिवार वेगळा. आणि त्या परिवारातही कुठं वेळ आहे हो. नवऱ्याला बायकोसाठी वेळ नाही, बायकोला नवऱ्यासाठी वेळ नाही. पोट्टेच्या हाती मोबाईल आहे. पूर्वी आजोबा आजी घरी असायचे, आई वडील कामाला जायचे, नोकरीवर जायचे, आजोबा आजीकडे नातवंड असायचे, तर त्यांना ते रामायणाच्या महाभारताच्या गोष्टी सांगायचे. ते लेकरं नीतिवान घडायचे. आज काय झालं, आज आबा आजी गेले खतावर, ते गेले केरकुंजा कचऱ्यात, घरी राहिले नाही. दादा ते पोट्टेचं काय झालं, त्याच्या हातात आहे मोबाईल. त्याच्या मोबाईलमध्ये आहेत छोटा भीम, मोठा हाती, ते गुटले याच्यात. आणि दुसरी गोष्ट काय झालं, या शिक्षण म्हणजे एवढे लेकरं दबावात आले ना हो. त्याची पुस्तकं पहा तुम्ही, खूप सारं ओझं त्याच्या पाठीवर. सकाळचा टायमिंग शाळेचा, त्याची आई सकाळी झाकटीत उठते 4 वाजता 5 वाजता, लेकराची तयारी करते. लेकरू बिचारं झोपीत असते, त्याला उठवते, त्याच्या पाठीवरचं ओझं ते बिचारा गाडीत बसून देते. गाडीचा काच उघडा असते, आतमध्ये थंडी हवा येते, लेकराला झोप लागते. लेकरू शाळेत झोपून जाते. तिथं मॅडम तोंडावर पाणी मारते, त्याला उठवते, मग त्याला शिकवते हे फॉर ॲपल. मग ते रटून देते, मग ते पोट्ट डबल येते, ते थकून जाते तोपर्यंत. मग ते गाडीत येताना परत खिडकीच्या काचातून हवा आतमध्ये येते, परत त्याला झोप लागते. म्हणजे चाललंय झोपून, येऊन राहिलाय झोपून. सगळं आता मदतलं त्याच्या डोक्यात काय राहिलं, हा प्रॉब्लेम होऊन राहिला. म्हणून तुम्हाला भीक मागतो मी. खऱ्या अर्थानं या विचाराची गरज आहे आज. आणि नम्रतेची प्रार्थना करतो मी तुम्हाला. हरिपाठ सामुदायिक प्रार्थना. तुकडोजी महाराजचा विचार होता, या भारतात बंधुभाव नित्य वसुदे देवरची असादी. हे सर्व पंथ संप्रदाय एक दिसू दे, मतभेद नसू दे. या भारतात बंधुभाव नित्य वसुदे देवरची असादे. हे सर्व पंथ संप्रदाय एक दिसुदे, मतभेद नसुदे. नांदोत सुखे गरीब अमीर एक मतानी, नांदोत सुखे गरीब अमीर एक मतानी. मग हिंदू असो ख्रिश्चन वा हो इस्लामी, स्वातंत्र्य सुखाया सकला माझी वसुदे देवरची असादे. या भारतात बंधुभाव नित्य वसुदे देवर
वरची असावे. आपण म्हणतो या देशात वाद आहे. हे तुम्हाला सांगतो मी, प्रॉब्लेम काय झाला, वाद तर एवढे वाढले. हे बा, एकच तर धर्म हिंदू. आपण हे बघायला गेलं, तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. एक धर्म हिंदू, त्याच्यात अनेक जाती, त्या एका जातीत सुद्धा 12.5 जाती. आणि त्यातले काही लोक म्हणतात हे आमच्या याच्यात बसत नाहीत, ते आमच्यापेक्षा खालचे आहेत. वाद पहा तुम्ही. एक धर्म, त्याच्यात अनेक जाती, एका जातीत अजून 12.5 जाती, त्यातले काही म्हणतात हे आमच्यात बसत नाही, ते आमच्यात बसत नाही. वाद. आणि हे दिमाग में से निकाल डालो पहिली बात तो ये की जातीयवाद आहे, फालतूच्या गोष्टी आहेत. हे जातीयवाद फातीयवाद नाही. स्वतःच्या छातीवरती हात ठेवा, स्वतःच्या मनाला प्रश्न विचारा. तुमच्यापेक्षा जास्त श्रीमंत असणारे तुमचे नातेवाईक, तुमच्यापेक्षा जास्त, तुम्हाला भाव देतात काय? नाही देत. आणि तुमच्यापेक्षा खालची तुम्ही भाव देत नाही. साधी गोष्ट आहे. माणूस काय करते, लेवल पाहिजे. बरोबर आहे. मग जातीयवाद आहे काय? नाही, फक्त लेवल पाहिलं चालली आज. म्हणून तुम्हाला प्रार्थना करतो मी, हे डोक्यातून काढून टाका की बा जातीयवाद आहे. काहीच नाही. सगळ्यात मोठा जर कुठला वाद असेल या देशात तर तो वाद आहे गरिबी आणि श्रीमंतीचा. तो 75 वर्षापासून आजही या देशात आहे. या देशात अंबानीच्या पुराचं लग्न होते तर 15 दिवस टीव्हीवर फक्त अंबानीचंच लग्न दिसते. एकाच्या महालात फुलताती बागा, हे भजन राष्ट्र संत तुकडोजी महाराज आहे. एकाच्या महालात तफावत दिसते तुम्हाला या देशातील. फुलताती बागा, एकाच्या महालात फुलताती बागा. एकाच्या घरात बगीच्याचा परिसर एवढा मोठा आहे की त्याच्यात बाग आहे पूर्ण त्याच्या अंगणात. एकाच्या महालात फुलताती बागा, दुसऱ्यास धड नाही राहण्यास जागा. दुसऱ्यास धड नाही राहण्यास जागा. अन्नासाठी फिरतो नागवा आ आ आ, राम जयंतीचा मंत्र घ्या हो नवा. राम जयंतीचा मंत्र घ्या हो नवा. देशात समता नागवा आ आ आ, राम जयंतीचा मंत्र घ्या हो नवा. राम जयंतीचा मंत्र घ्या हो नवा. म्हणून तुम्हाला प्रार्थना आहे. माझ्या कीर्तनात तरुण पोरेली विनंती. आज तरुण मला कमी तिकडे आहेत, इकडं कोपऱ्यात बसले. हे वयस्कर म्हातारे मंडळी इकडे बसले आणि तरुण तिकडे बसले. तरुण आहेत पण जिरून आहेत. मी तरुणाला विनंती करतो, ह्या देशाची धुरा तुमच्या खांद्यावर घ्या. या 30-35 जणांच्या ग्रुपमध्ये तरुण पोट्टे असले पाहिजे, हे गरज आहे. 50-50, 60, 55-55, 60-60 वर्षाचे माणसं असे धावतात जसे तरुण आहेत. त्याच्यातला तरुण अजूनही जागा दिसते. तरुण पोट्टे याच्यात आले पाहिजे, हा विचार टिकला पाहिजे. ये है तब तक तभी तक नाही, हा विचार चालला पाहिजे. आज आमचा तरुण खचून लवकर जाऊन राहिला, आत्महत्येकडे वळून राहिला. छोट्या छोट्या गोष्टीसाठी आत्महत्या. 361 किल्ले जिंकले होते छत्रपती शिवाजी महाराजनं. किती बेटा? किती किती 361. 50 वर्ष जगले शिवाजी महाराज. पहिल्या 20 वर्षातच किती किल्ले जिंकले. 10 मध्ये कित्येकदा किल्ले परत द्यावे लागले पण खचले नाहीत, परत मिळवल्याशिवाय थांबले नाहीत. 361 किल्ले जिंकले माझ्या राजानं पण खचला नाही कधीच. हरला असेल, खसला नाही, डगमगला नाही. आज तरुण पोट्टे छोट्या छोट्या गोष्टीसाठी आत्महत्या करते. आई बोलली आत्महत्या, बाप बोलला आत्महत्या, शेजाऱ्याची भांडण झाला आत्महत्या, मित्राची पडत नाही आत्महत्या, परीक्षेत नावपास झाला आत्महत्या, इंटरव्ह्यू मध्ये कटला आत्महत्या. आता नवीन कारण निघाला आत्महत्येले, निवळ हलकट. त्याला विचारा काऊन मरतो? मी मरत नव्हतो पण कालपासून तिला कॉल करून राहिलो, माझा एकही कॉल उचलून नाही राहील. मी मेसेज पाठवला, तिने रिप्लाय सुद्धा दिला नाही. मी विचार केला या जगात आपलं कोणी. तू नहीं तो ये रुत है हवा, क्या करूं क्या करूं, दूर तुझसे मैं रह के बता, क्या करूं क्या करूं. सुना सुना है जहां अब जाऊं मैं कहाँ, सुना सुना है जहां अब जाऊं मैं कहाँ. बस इतना मुझे समझाना, भीगा भीगा है समा ऐसे में है तू कहाँ. मेरा दिल ये पुकारे आजा, मेरे गम के सहारे आजा. भीगा भीगा है समा ऐसे में है तू कहाँ, मेरा दिल ये पुकारे आजा.
म्हातारे म्हणतील हे अभंग कुठून आणले, हे अंदर की बात आहे. हे जर नाही म्हटले तर पोट्टे पाट्टे इथं फाउंडेशन फिटच होत नाही. मी करून पाहिलं येते की एक दिवस अध्यात्म रामकृष्णारी बाबा मा कीर्तनात 3 जण उरले. पहिल्याने विचारलं कसं वाटलं कीर्तन, म्हणे आपण नाही ऐकलं. म्हटलं बसलं कसं काय, म्हणजे साऊंड सिस्टीम आपली होय. कीर्तन म्हणजे मरण समजतात लोक. डिजिटलचं युग आहे, रिमिक्स कीर्तन लिहा लागते आणि त्याच्या डोक्यात पोचलं पाहिजे. म्हणून तुम्हाला भीक मागतो मी, आईच्या शपथनं प्रार्थना आहे. आणि तरुणाईलाही विनंती, प्रेम करू नका असं माझं म्हणणं नाही, जरूर करा. पोरीलाही विनंती, टेन्शन नाही घ्यायचं, बिंदास प्रेम करायचं. कायदा आहे आपल्यासाठी. 18 वर्षाची पोरगी 21 वर्षाचा पोरगा झाला की दोघांनी पळून जायचं. नाही नाही, खोटं नाही सांगून राहिलो मी, खरं बोलून राहिलो. हे एक काळ होता जुन्या लोकांचा, त्यावेळेस तुमचा बाप तुम्हाला पोरगी पसंत करायचा अधिकार नव्हता. जुन्या लोकांना सून पसंत केल्या जायची पहिल्या काळात, सून. आता पोरगा स्वतःसाठी पोरगी पसंत करते. आता त्याच्याही पुढचा काळ, आता हे पळून जातात, काय हरकत आहे, गेले पाहिजे. चांगला आहे ते, कुठपर्यंत राहतील जुन्याच पिढीच्या भरोशावर. टेन्शन नाही घ्यायचं, बिंदास. पोरीला विनंती, 18 वर्षाची झाली, कायदा आहे आपल्यासाठी, बिंदास पळून जायचं. कोणी सही करायला नाही आलं मला फोन लावायचा, मी येऊन, टेन्शन नाही घ्यायचं, बिंदास. लोड घ्यायचाच नाही अजिबात. 18 वर्षाची पोरगी 18 वर्षाचा होईपर्यंत बाप वागवते, 18 वर्षाची झाल्यावर पोरगी पळून जाते. पोलीस स्टेशनमध्ये उभी राहते, एकाकडून पोरगी एकाकडून पोरीचा बाप. पोलिस विचारतात, बाई तुझ्या जीवाला धोका कोणापासून आहे. पोरगी स्वतःच्या बापाकडे बोट दाखवते, माझ्या जीवाला याच्यापासून धोका आहे. सालाचीच बाप नाही तेरकू, अरे थोडा हाताच्या फोडासारखं जपला तू, बाप तुझ्या जीवाचा धोका आहे त्याच्यापासून. 18 वर्षाची पोरगी झाल्यानंतर पोरीसाठी कायदा आहे. मग 18 वर्षापर्यंत वागवणाऱ्या बापासाठी काय, त्याचं काय. प्रत्येकाला माये दिसते, म्हणजे प्रत्येक कवी माईची खूप गोडवे गातात. तुम्ही माईच्या पोटात होते तर तुमच्या माईले तुम्हाला त्रास होईल म्हणून तुमच्या बापानं पायरी सुद्धा चढू नाही दिली. बच्चा है पेट में तकलीफ होगी उसको, तो बाप दिसतच नाही कोणाला. हॉस्पिटलमध्ये होती तू तर त्या बॉटलनं दूध पाजणारी माय दिसते आपल्याला, पण काबाळ कष्ट करून खर्च करून पैसे नसते उसने पासने करून, परिस्थिती गंभीर असताना ते बॉटल मायच्या हातात देणारे बाप नाही दिसत. जागा नव्हती हॉस्पिटलमध्ये, कॉटच्या खाली झोपला तू, येता जाता लोक लाता मारत त्याला त्रास होय. त्या बापाचं दुःख समजत नाही, काय वाटत असेल त्या बापाला. अरे त्या पोराची इच्छा नसते, तो पोरगा भेते राजा है, तो पोरगा भेते, उसके दिल में डर रहता है. तो सांगते त्या पोरीला नाही आपल्याला मारतील. हे पोरगी त्याला हिम्मत देते, लोट नको घेऊ, भीती कुठपर्यंत, फक्त एक लेकरू होईपर्यंत. हे पोरगी त्याला सांगते. लेकरू झाल्यावर काय आपला बाप आपल्याला स्वीकारतेच. अबे तुमचा बाप तुम्हाला स्वीकारते याचा अर्थ कमजोर नाही, तो दिल बड़ा है उसका, भूल जाता है वो, माफ कर देता है वो तुमको. कारण त्याला माहित असते अभी गलत उठा तो लिया. प्रेम करू नका असं माझं म्हणणं नाही. तुम्ही आंतरजातीयाच्या भरोशावर बसले, मी त्याच्याही पुढचा लय शिल्लक आहो. मी माझं म्हणणं आहे आंतरधर्मीय करा, आंतरदेशीय करा, आंतरपंथीय करा, जाजे वाटीन ते करा. तुम्हाला काहीच अडचण नाही. पहिले खुद की लेवल बनाव. व्हा डॉक्टर, करा डॉक्टरवर प्रेम. व्हा कलेक्टर, करा कलेक्टरवर प्रेम. व्हा PSI, करा PSI वर प्रेम. व्हा आयुक्त, करा आयुक्तावर प्रेम. ज्या दिवशी तुम्ही तुमची लेवल तयार करता आणि तुमचा बाप तुमच्यासाठी स्वतः तुमच्या जातीचा नाही तुमच्या लेवलचा आणून उभा करेल तुमच्या समोर, ही ताकद तुमच्या बापात आहे. साला दिलं ते सोडून. बरं प्रेमही कोणाच्या मागं लागते ते पाटील सरनं विजय सिंग पाटील सर यानं मला मोठं सुंदर उदाहरण दिलं. शर्ट दुसऱ्याचा, पॅन्ट तिसऱ्याचा, गाडी चौथ्याची, हे भिकार चोट, ते पोरगी इंजिनियर, हे 8वी नाव पास, आणि हे गोष्टी करते. हो मेरी जान है, तेरे नाम का दीवाना, तेरे दर को ढूंढता है, इस नजर पे दिल फिदा है, उस नजर को ढूंढता है. तेरे नाम का दीवाना, तेरे घर को ढूंढता है, आवाज दिल की पहचान ले, खुद हूँ तू ये जान ले, आवाज. मोसम बनेल राहते ना, म्हणून तुम्हाला मी बोर नाही होऊ देणार. फक्त काय आहे, मी शांततेत कीर्तन करून राहिलो. कायच्यासाठी माहित आहे, नाही तर माया याच्यापेक्षा तिप्पटनं स्पीड राहते, तिप्पटनं कीर्तनाचा. हे आतापर्यंत मी 4 कीर्तनं केली असते, शपथनं सांगतो मी तुम्हाला. मी हे शांततेनं का करून राहिलो माहिती आहे काय, लांब आहे,
भाषेचा प्रॉब्लेम येते, काही गोष्टी समजत नाही, प्रत्येक शब्द समजावा, बरोबर आहे. यासाठी शांततेत करून राहिलो, नाही तर हे एवढ्या शांततेनं जर मागळे केलं असतं मी, कारण तो फरक पडते ना भाषेचा. पण मला असं वाटते की प्रत्येक शब्द समजावा. चालू देऊ ना पद्धतशीर, क्लिअर चाललं ना डोक्यात, काही अडचण नाही ना. मग साहित्य घेऊन जा, पुस्तकं वगैरे. म्हणून तुम्हाला विनंती काय आहे, आपली लढाई एकच आहे हो, आपली लढाई प्रत्येकाची एकच आहे, फक्त मार्ग अलग अलग आहेत. टेन्शन नका घेऊ तुम्ही. जीत जाएंगे हम, जीत जाएंगे हम, तू अगर संग है. जिंदगी हर कदम एक नई जंग है, जिंदगी हर कदम एक नई जंग है. जीत जाएंगे हम, जीत जाएंगे हम, तू अगर संग है. जिंदगी जिंदगी हर कदम एक नई जंग है. जिंदगी हर कदम एक नई जंग है. तुम्हाला प्रार्थना आहे. आपली लढाई आहे अन्यायाच्या विरोधात, आपली लढाई आहे अधर्माच्या विरोधात. मग अधर्म म्हणजे काय, धर्म म्हणजे काय? धर्म माणुसकीशी म्हणती, माणुसकी न्यायावरी तर शोधिती. साने गुरुजींचा धर्म वाईट कृत्य करताला धर्म, हे शिकवलं यात. कुठं चालला रे होय? तुम तो ठेर परदेसी. परदेशी नाही तो, मग कुठचा होय तो? गुरुदत्त नगरातलाच आहे. चालला कुठे? वो तो चले मुतने को, इतने बड़े लोगों से, वो तो चले मुतने को, इतने बड़े लोगों से. गडबड नका करू. लहान लहान पोट्टेली विनंती, पोट्टेही थकते हो एवढ्या वेळेचे बसलेले. बाबू जास्त अर्जंटला उजवा पाय डाव्या पायावर मारायचा. 5 मिनिटं कव्हर होतात. नाही बसला मेळ दुसरं चॅनल कट. यानंही मेळ नाही बसला अशी हात बांधायची. इकडे तिकडे पाहायचं, आपल्याकडे कोणी पाहिजे काय? नाही पाहिलं वर ढगाला लागली कळ पाणी वर ढगाला लागली पाणी थेंब थेंब. तुम्हाला नम्रतेची प्रार्थना आहे. हसून खेळून मनोरंजनातून प्रबोधन द्या लागते. भीक मागतो. आणि महत्त्वाचा विषय, 10:30 वाजले, अर्धा तास आपण तुमच्याशी चर्चा करू. साहित्य लागलं तर कीर्तन संपल्यावर घेऊन जा. पहा आता किती लोक आले. मला शपथनं गॅरंटी नव्हती एवढे येतील. फक्त काय झालं, मागच्या वेळेस तुम्ही सगळे खाली बसले होते, याच्यावर गर्दी कमी होती. यावेळेस याच्यावर गर्दी जास्त आहे. आता मला तिसऱ्यांदा ज्यावेळेस बोलावं सांग त्यावेळेस आम्ही खाली बसेन, तुम्ही सगळे वर बस जा. तुम्ही खालून असे पाहिजे, काहीतरी अलग अलग ट्राय करत राहू आपण. तुम्हाला सगळ्या मायबापांना विनंती आहे. आणि महत्त्वाचा विषय, आतापर्यंत तुमच्या ज्यांच्या माध्यमातून आवाज तुमच्यापर्यंत पोहोचून राहिला असे आमचे सुनील भाऊ ठाकूर, टाळ्या वाजवा द्यायच्यासाठी. साऊंड सर्व्हिस डेकोरेशन. इकडे 1 मिनिट, पुस्तक देतो तुम्हाला, सन्मान करतो तुमचा, कारण तुमच्यामुळे किंमत आहे आमची. किती सुंदर शिटी नाही वारली आतापर्यंत. नाही कव्हर केलं ते ना. धन्यवाद देतो मी सुनील भाऊ. क्वालिटी आहे तुमच्यात. दुकानदारी ऐशी कर, घर गिरेक धुंटा जाएगा. इथलेच आभार मानतो मी. आणि तुम्ही फ्रेश आहात, चांगलं सहकार्य करून राहिले तुम्ही. चेई सिस्टीम आहे, एकामेकाच्या भरोशावर सगळं चालते. जसं हे आहेत, हे आहेत सगळे, तसेच हे आहेत. आता हे नसते समजा तर आवाज गेला असता काय, आणि समजा हेच नसते तर आपल्याला दोघांना बोलावलं असतं काय कोण. त्याच्यामुळे हे महत्त्वाचे आहे. काय आहे, आपण पाहिला कोरोनाचा काळ. कोरोनाच्या काळात 2 वर्ष कोणी घराच्या बाहेर निघालं नाही. माये खंजाऱ्या बंद होत्या, त्याची भोंगे बंद होते, कोणीच कोणाला भेटलं नाही. कोरोनाचा काळ पाहिला आपण तुम्ही आम्ही सर्वांनी. एवढं विचित्र काम झालं कोरोनाच्या काळात. आणि खरं प्रेमही त्याच वेळेस समजलं, खरे नातेही त्याच वेळेस समजले. नाही तर हे लग्न झाल्यावर नवरा बायकोली गोष्टी करते, तू मेरी जान आहे. कायची जान आहे, तू बोल तेरे लिए क्या लावू. कोरोनाच्या काळात नवऱ्याला कोरोना झाला तर खालून ताट. जितना दिया उतने समाधान मान, ज्यादा मागणे की जरूरत नाही आहे. काही नाही, डुप्लिकेट आणि मतलबी नाते आहेत. पत्नी उंबरठ्यापर्यंत, भाऊ खांदा देईपर्यंत, मुलगा चितीला अग्नी देईपर्यंत. नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे कोणी.
बहीण कुणाची भाऊ कुणाचा कुणाचे सगळे सोय रे नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे नाही कुणाचे कोणी कोणाचं नाही. म्हणून तुम्हाला विनंती, आयुष्यात माणूस किती जगला यापेक्षा तो कसा जगला सर्वात महत्वाचं. लोक म्हणतात 120 वर्षाचा म्हातारा होऊन मेला, काय फायदा केला? शेजाऱ्याच्याही कामी नाही आला. त्यापेक्षा 2 60-60चे परवडले, चांगले परवडले. कमी जगा. माणसाचं जगणं असं असलं पाहिजे, इतरांना त्याचा त्रास नसला पाहिजे. 80 वर्ष जगले गाडगे बाबा, 59 वर्ष तुकडोजी महाराज, 65 वर्ष बाबासाहेब, 62 वर्ष ज्योतिबा फुले, 50 वर्ष शिवाजी महाराज, 49 वर्ष अण्णाभाऊ साठे, 32 वर्ष संभाजी महाराज, 25 वर्ष बिरसा मुंडा. जयंती आहे त्यांची 15 तारखेला, बिरसा मुंडांची. आज आहे, मी 15 तारखेला हो, आज लहूजी वस्तादची आहे. 15 तारखेला मी बिरसा मुंडांच्या आदिवासी नायक होती बिरसा मुंडा. 25 वर्ष भगत सिंग, 23 वर्ष. उम्र ही क्या होती है? कोई नोटों के लिए मर गए तो कोई वोटों के लिए मर गए, कोई नोटों के लिए मर गए तो कोई वोटों के लिए मर गए. कहते होंगे भगत सिंह सुखदेव राजगुरु ऊपर से आज भी, क्या यार सुखदेव, हम भी किन बेवकूफों के लिए मर गए. सपने में देखा था जिसका आज वही सूली के उस पार खड़ी है, माँ ने हमें बुलाया है. आज मौत के पलड़े में जीवन को हमने तोला. मेरा रंग दे, मेरा रंग दे बसंती झोला, मेरा रंग दे बसंती झोला, मेरा रंग दे माहे रंग दे, मेरा रंग दे बसंती झोला, 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 माहे रंग दे बसंती झोला. तुम्हाला विनंती आहे, आवाज द्या भारत माता की जय. म्हणून तुम्हाला नम्रतेची भीक मागतो मी. या देशात 2 महत्वाचे घटक आहेत, एक म्हणजे जवान, दुसरा म्हणजे किसान. एक जवान, दुसरा किसान. जवान बॉर्डरवर आहे, किसान शेतीत आहे. काय झालं, किसान म्हणजे पोट, देशाचं पोट. जवान म्हणजे रीढ की हड्डी, कणा पाठीचा, पाठीचा कणाही मोडल्या चालला आणि पोटही कापल्या चालला. आणि तुम्ही ये दिमाग में से निकाल डालो की सरकार अगर कोई भी बैठी तर शेतकऱ्याचा लय कल्याण. 75 वर्ष झाले या देशाला फक्त नारेच सुरू आहेत, जय जवान जय किसान. मेला किसान. फक्त त्या किसानाची आठवण त्या वक्ती येते. शेतकरी बंधू आणि भगिनींनो, असं वाटते समोरचा सक्का भाऊ बोलून राहिला आपला. माझ्या शपथनं तुम्हाला विनंती आहे, त्या जगातला हाड असा आहे शेतकरी, त्या शेतकरीचा वालीच नाही उरेल कोणी, खरोखर नाही वाली उरेल. तुम्ही पहा, आता तुम्ही सगळे नोकरीवाले मंडळी आहे, तुमचा जास्तीत जास्त एक पगार लेट होऊ शकते, थकू शकते, पण तरी तुम्ही त्याच्यावर केस करू शकता. बरोबर आहे, बरोबर आहे ना. अगर तुम पे अन्याय होगा, नोकरीवाला उद्योजक थोडा घाटा सहन करीन किंवा भरून काढीन किंवा अजून काहीतरी करीन, त्याच्याजवळ पर्यायच नाही आहे शेतकऱ्याजवळ. तो काय त्याच्यावर केस करीन? पाऊस काऊन जास्त पाडला ती त्याच्यावर केस करीन, पाऊस पाडलाच का नाही, जल गया ना वो भी अंदर बीज. तो शेतकरी आहे ना. आणि अजूनही मग चीड कुठं येते माहिती आहे का? चीड कुठं येते? तुम्ही सगळे शेतकऱ्याचे लेकरा. प्रॉब्लेम काय होते, ज्या वेळेस 24 तास ज्याचे बाप दाद्यापासून येशीतच जन्माले आला, जब वो इस पे बोलते हैं, त्यानं जर समजा रस्त्यावर काही फेकलं तर म्हणजे एखाद्या वेळेस नुकसान होते, तो टमाटी फेकते, मग हा 24 तास येशीत ज्याची पुढी पिरी येशीत जन्माले आली तो गोष्टी सांगते. असं रस्त्यावर फेकल्यापेक्षा कुणाला तरी पोटाने खायला द्यावं, अक्कल नको सांगू त्याले किंमत माहित आहे त्याची. क्योंकि दुनिया का पोशिंदा वो है, उसमें झूठी जरा सी नाबू है, साफ दिल का वो प्यारा लहू है, उसके श्रम से पली बादशाही, उसके श्रम से फली बादशाही. मैंने खुशियाँ मनाई, मैंने खुशियाँ मनाई, मैंने खुशियाँ मनाई, मैंने खुशियाँ मनाई. जब किसानों की देखो भलाई, जब किसानों की देखो भलाई, मैंने खुशियाँ मनाई, मैंने खुशियाँ मनाई, मैंने
खुशियाँ मनाई मैंने खुशियाँ मनाई. मी तुम्हाला का सांगू राहिलो माहित आहे का एवढं दुःख. मी शेती केली आता 4 एकर दुसऱ्याची. माझी 3 एकर होती, दुसऱ्याची 4 एकर केली, त्याला पैसे दिले. तुमच्याकडे काय म्हणतात आता तुम्हाला आयडिया नसेल त्यातली. खेड्यात आमच्याकडे त्याला लागवण म्हणतात, काही भागात मक्त्यानं म्हणतात, काही भागात ठोक्यानं म्हणतात. तुमच्या इकडे काय म्हणतात मला काही कल्पना नाही. त्याचे 1,10,000 रुपये दिले पाटील सर. 1,10,000 समजा आपण किरायानं घेतो का नाही भाड्याने 1 वर्षासाठी, त्यामध्ये 2 पिकं येतात. 6 महिन्याचं एक पीक, दुसऱ्या 6 महिन्याचं एक पीक. त्याच्यात सोयाबीन पेरली, 1,10,000 रुपये दिले. त्याच्यात सोयाबीन पिकली, एकराले 2 पोते झाले, 4 एकरात 8 पोते. 3,200 रुपये सोयाबीनचा भाव आहे. 15,000 रुपये मशीननं काढणाऱ्यानं घेतले, 3,000 रुपये ते कापणाऱ्यानं घेतले. ट्रॅक्टरचा खर्च, किस्तकाडीचा खर्च. सांगा मला आता कुठं म्हणजे काय आहे आता, वाली कोण आहे सांगा. इलाजच नाही ना त्याला. काय आहे, समान न्याय भेटला पाहिजे. सगळे या देशाचे घटक आहेत, सगळीकडे बघितले गेलं पाहिजे ना. सबपे ख्याल रखना जरुरी आहे. उद्योगावाला आणि बरं एवढंच नाही, शेतकऱ्याच्या पोराले पोरीनी भेटून राहिलंय आता. प्रत्येक पोरगी म्हणते मला नोकरीवाला पाहिजे. छोट्या मोठ्या उद्योगवाल्याची लग्न नाही होऊन राहिली का, ते पोट्टे 35-35 वर्षाचे होऊन राहिले. काही पोट्टेच्या मोबाईलचे डिस्प्ले हिरोईनीचे मुके गिव्यू खराब झाले. ते दरवर्षीच वाट पाहून राहिलं. यंदा यावं माझं नाव साजनीच्या उखाण्यात, यंदा यावं माझं नाव साजनीच्या उखाण्यात, यंदा यावं माझं नाव साजनीच्या उखाण्यात. पोराचे लग्न नाही होऊन राहिले. 35-35, 40-40 वर्षाचे होऊन राहिले पोरं. आणि नीतिमत्ता, मानसिकता, नियत काय म्हणतात त्याला, हे सगळंच खलास झालं आता. चारित्र्य राहिलं नाही, विचित्र काम झालं आता. लहान लहान पोरांवर संस्कार गलत पडून राहिले. काय झालं, कुणाचं कोणाकडे लक्ष नाही. आपण म्हणतोय की इकडे धार्मिकता वाढली, पण काही नाही ना हो. धार्मिक फक्त, आणि हे लेकरंही नाही, फक्त त्याच्याकडे म्हणजे रटणे एखाद्या गोष्टीचा अभ्यास त्याच्या डोक्यात नाही पूर्णपणे. तुम्ही पहा, जिल्हा परिषदच्या 65,000 शाळा बंद पडल्या. याले दोष कोण आहे, सरकारचा आहे काय? नाही. प्रत्येक जण म्हणते माझा मुलगा कॉन्व्हेंटमध्ये गेला पाहिजे. हरकत नाही, ज्याची परिस्थिती आहे त्यांना टाकावं. ज्याची परिस्थिती आहे त्यांना टाकावं. जो शिकवू शकते त्यानं शिकवावं. ज्याची परिस्थिती नाही, जो शिकवू शकत नाही, तोही त्या लेकराले. बरं, हे कॉन्व्हेंटचं खूळ फैललं कसं? ज्यावेळेस जिल्हा परिषदच्या शाळा चांगल्या पद्धतीनं सुरू होत्या त्यावेळेस कॉन्व्हेंटच्या शाळा निघाल्या. त्या कॉन्व्हेंटलाही माझा विरोध नाही, पण झालं काय, दुकानदारीसारखा त्याचा व्यवसाय सुरू झाला. शिक्षक ते मॅडमा प्रत्येकाच्या घरी जायला लागले खेड्यापाड्यात. तुमचे लेकरं आमच्या शाळेत टाका. फुकटात त्याची लेकराची ॲडमिशन. आज नर्सरीच्या पोराचं 20,000 रुपये डोनेशन आहे. सांगा, ज्याची परिस्थिती नाही तो शिकवेल काय लेकराले? बरं, लेकरू एवढं विचित्र काम आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा भेटला आता. चांगलं झालं की वाईट झालं? बोला ना मोठ्यानं. आता तुमच्या लेकरांना त्याला 87 लिहायला लावा, 55 लिहायला लावा, 45 लिहायला लावा. लिहिता येते काय? तुम्ही तर शहरातल्या खेड्यातल्याही लेकराले लिहिता नाही येणार. मराठी, एकीकडे मराठीचा जीव घ्यायचा आणि एकीकडे मराठीला अभिजात भाषेचा दर्जा द्यायचा. मराठी जिवंत आहे कुठं? पहा ना, त्या लेकरेले विचारा ना. नाहीतच, येतच नाही त्याले. एवढं विचित्र काम झालं. मग का अन्याय त्या मराठीवर एवढा? त्या लेकराला आलं पाहिजे ना, समजलं पाहिजे ना त्याले. त्या भाषेचा सन्मान राहिला पाहिजे ना. माऊली ज्ञानेश्वर महाराजनं सगळ्यात जगात मोठा दर्जा दिला मराठीला. कुठं आहे ते मराठी आता? लीळा चरित्र महानुभाव पंथाचे चक्रधर स्वामी, माऊली ज्ञानेश्वर महाराज, तुकडोजी बाबांना ग्रामगीता मराठीत. महाराज म्हणतात भगवद्गीतेचे सक्रिय रूप प्रगट झाले आपोआप. ग्रामगीता सोप्या भाषेत मराठीत समजलं पाहिजे ना लेकरायले. बरं, असं काही आहे काय की मग लेकराची इंग्लिश खूप स्ट्रॉंग आहे? असंही काही नाही. तेली शिकवणारेच अर्धेवळानी आहेत. यस नो थँक्यू वा बे, यस नो थँक्यू. पूर्ण इंग्लिशही नाही होऊन राहिलं, एक तर मराठी नाही राहून राहिलं, म्हणतातच कुठं तरी लटकून राहिलं. आपले पोट्टे टिकून नाही राहिले. त्याच्या डोक्यावर ताण भरपूर होऊन राहिला. मग पोट्टे खचून जाते. 10-10, 15-15 वर्ष MPSCची तयारी करतात, काही होत नाही. मग काम करायची लाज वाटते. मग काय विचित्र पद्धती झाली. आता नोकरीवाले असल्याच्यानं तुमचं चांगलं आहे. सरांनी सांगितलं त्याचं पोरगं काय MS करून राहिलं, BMS MBBS झालं.
ठीक आहे, चांगलं आहे. का? कारण सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत. चांगलं शिक्षण, पैसा, नोकरी, सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत. मला सांगा, तुम्ही अनेक अशा भागात अशी परिस्थिती आहे की त्याला गोष्टीच उपलब्ध नाही, चुकीचं गायडन्स आहे, माहितीच नाही. म्हणून तुम्हाला विनंती करतो मी, या तुमच्या या वर्धापन दिनाच्या निमित्त पुढच्या वर्षी या कार्यक्रमांमध्ये एखादा तरुणांसाठी उद्योजक व्यवसायाचाही कार्यक्रम घेत जा. एखादी व्याख्यानकार नाहीतरी बोलावता का नाही, आपण बोलावता का नाहीतरी. एखादा तरुणाईले मार्गदर्शन दिशा भेटली पाहिजे ना त्याच्या जीवनाले. कुछ तो भी निकलने को होना ना सर उसमें से. नाही तर मग दरवर्षी चालूच आहे आपलं. बोलवा कोणीतरी उद्योजक, बोलवा ना एखादा व्याख्याता जो मार्गदर्शन करू शकेल त्या लेकरांना. ही भक्ती आहे. सुनील भाऊ ठाकूर, किती वर्षापासून आहे तुमचा साऊंड? 2008 पासून आहे. डीजे यायचा, नाचणारे दुसरे, कार्यक्रम ओके बजाव. हिंदूचं लग्न असलं की श्रीराम जानकी जानके बैठे हैं मेरे सीने में, श्रीराम जानके बैठे हैं मेरे सीने में. देख लो मेरे दिल के नगीनों में, देख लो मेरे दिल के नगीनों में, श्री राम जानके बैठे हैं. मुसलमानाचं लग्न असलं गाणं पलटी. तेरी रहमतों का दरिया दरिया मचल रहा है, तेरी रहमतों का दरिया दरिया मचल रहा है. मुझे भी मिल रही है, मेरा काम चल रहा है, तेरी रहमतों का दरिया. बुद्धाचं लग्न असलं गाणं पलटी. भीमराज की बेटी मैं तो जय भीम वाली हूँ, भीमराज की बेटी मैं तो जय भीम वाली हूँ, उम्र में वाली बोली वाली भीम की टोली हूँ, भीमराज की बेटी मैं तो जय भीम वाली हूँ. का सुनील भाऊ बरोबर आहे की नाही? काय उद्योग, काम करा, कष्ट करा, उद्योगाला फेल नाही ना माणूस. नोकरी आपल्या पोट्टेचा काय झालं, प्रत्येक जण म्हणते नोकरी लागली पाहिजे. नोकऱ्या येतील कुठून एवढे? कोरोनात लाखो कंपन्या बंद पडल्या, लाखो बेरोजगार झाले पोट्टे. येतील कुठून? उद्योग करा, काम करा, कष्ट करा, मेहनत करा, श्रम नका वाटू देऊ. मारवाडी समाज, शिंदी समाज, ब्राह्मण समाज आदर्श घ्या. मारवाडी समाजाच्या माणसाच्या दुकानात जा, नम्रतेनं बोलतात आपल्यासोबत. अदब. आओ शेठ, बैठो. शेठची बन्यान फाटेल अंदरून. शेठ म्हटलं की टेन्शन. आओ शेठ, बसले शेठ, वा बे शेठ. नम्रता नाही ना आपल्या अंगात. वरून काय म्हणतो आपण अजून, मराठी माणूस मातीत गेला. अबे मराठी माणसाले मातीत घालणारा मराठी माणूसच आहे. मारवाडी समाज, शिंदी समाज, ब्राह्मण समाज आदर्श घ्या. ब्राह्मण समाजाचे लेकरं खारका बदामा कुटू कुटू खातात. पाबर जोशी महाराज कसे लाल भडक दिसतात एकदम. नावही भूषण आहे द्यायचं, भूषण. पण भुला नाही मैं महाराज तुमको. ते साईबाबाच्या अंगावरचे ते हे टाकलं होतं, ते शाल, वो चुनरी थी हरे कलर की है मेरे पास अभी भी. वो बोला मैंने इनको, मतलब याद नहीं रहता कोई, लेकिन वो हे तुमचं स्पॉटच असं आहे. शपथ न सांगतो मी तुम्हाला, नाही तर माझी स्मरणशक्ती कमी आहे बरं. मी विसरतो लवकर. पण मी ना तुम्हाला विसरलो ना तुमच्या जागेला विसरलो. 2015 मध्ये आलो होतो मी. का नाही विसरलो माहीत आहे? मला 15 वर्ष झाले मला कीर्तन सुरू करून. 15 वर्ष. 2000 किती आहे? 2024. 15 वर्ष मला कीर्तन करून झाले. सुरुवात 2000 गावात मी आतापर्यंत गेलो. 2015 मध्ये बोलावलं होतं तुम्ही मले. आज बोलावलं याचं नाही महत्व. तुमने प्यार मेरे से तब किया था जब मेरे शुरुआत के दिन थे, इसलिए आप मुझे याद है. भरोसा रखा ना. आयोजक म्हणून तुम्ही हा विचार केला काय की काय निघते कसं आहे? कारण 10 लोक नाव ठेवणारे राहते, ते वर्गण्यात येते, काय बोलावलं बे असं होते. पर तुमने भरोसा रखा. आपने भी क्यों भरोसा रखा? क्योंकि सत्यपाल महाराज ने मेरा नंबर दिया. असं म्हणतात की एखाद्या मोठ्या झाडाच्या बाजूनं छोटे झाडं लागत नाहीत. 50 पेड़ लग गए छोटे छोटे.
मोठ्या झाडाच्या सावलीत वाळू नाही देत म्हणते छोटे झाडं. 50 तयार केले माझ्यासारखे सत्यपाल महाराजनं. आप दूसरों को बड़ा करो, आप खुद ब खुद बड़े हो जाएंगे. दूसरे को रोको मत, उसको दबाओ मत.